audible to you always. Okay. So basically, we are discussing the Simon Commission and the events takes ahead. Okay. In the last session, we have discussed all the events till 1930. But yes, we were discussing the Simon Commission and its purpose. The basic thing was that the commission was set up earlier than the given period. But what was the reason behind it? Everybody knows that the Simon Commission was set up in 1927. It came to India two times. First in February 1928. Everybody knows that. But as we are preparing for UPSC, we should always know that why this is so. Why? Why and how? Once you understand why and how, then and then only you will get the command on that particular subject. ओके. व्हॉट जे असणार आहे, व्हॉट अँड व्हेन, याला खूप कमी महत्व आहे युपीएससी प्रिपरेशन मध्ये, वेरॅज एमपीएससी मध्ये त्याला जास्त महत्व आहे. ओके. तर हा एक पॉइंट जो आहे तर तो लक्षात घ्या. मला असं वाटतं की माझा आवाज जो आहे तर तो आता येत असावा. द कमांड ऑन दॅट पर्टिक्युलर सब्जेक्ट आपणच चेक करून सांगायचं. ओके. ऑल राईट. सो काय वाटतं तुम्हाला सर, मी आय थिंक लास्ट लेक्चरला किंवा याच्या अगोदर ज्या वेळेस मी सायमन कमिशन शिकवलेलं आहे त्या वेळेस मी तुम्हाला सांगितलेलं आहे की हे कमिशन 2 वर्ष अगोदर का सेटअप केलं असेल. त्यासाठी आता इंग्लंडच्या गव्हर्नमेंटने हे सेटअप केलेलं आहे. इट मीन्स की इंग्लंडमध्ये काहीतरी पॉलिटिकल ऍक्टिव्हिटीज होत आहेत. बरोबर आहे. आता त्या पॉलिटिकल ऍक्टिव्हिटीज काय आहे तर ते समजून घेऊयात आपण. काय होतं त्यातली सगळ्यात महत्वाची ऍक्टिव्हिटी म्हणजे इंग्लंडमध्ये 2 पार्टी आहेत. एक आहे लेबर पार्टी. लेबर पार्टीज म्हणजे त्याला आपण लिबरल पार्टी असं सुद्धा म्हणतो. इट वॉज व्हेरी लिबरल. आणि सेकंड जे आहे तर ती आहे कन्झर्वेटिव्ह पार्टी. ओके. हे कन्झर्वेटिव्ह आहेत, राईट विंग पॉलिटिक्स आहे. वेरॅज लेबर पार्टी किंवा लिबरल पार्टी जी आहे तर ती लिबरल आहे, किंवा तिला आपण थोडंसं स्लाइटली लेफ्ट विंग मध्ये पण त्याचं आपण थोडंसं कॅटेगरायझेशन करू शकतो. बट इट इज नॉट पर्टिक्युलरली लेफ्ट ऑर राईट. पण त्या विचारधारेचे ते लोक आहेत. से फॉर एक्झाम्पल कन्झर्वेटिव्ह पार्टीला काय वाटेल की संस्कृती, नेशन है ना, वेल्थ ऑफ नेशन, अशा गोष्टीमध्ये त्यांना खूप जास्त इंटरेस्ट असेल. वेरॅज लिबरल पार्टीला रॅशनलिझम वरती जास्त फोकस असेल, राईट्स ऑफ द कॉमन मॅन वरती जास्त ते फोकस करतील, काइंड ऑफ थिंग्स. तर ह्या ज्या 2 पार्टी आहेत या 2 पार्टींमधले कन्झर्वेटिव्ह पार्टी वॉज इन द पोझिशन. ते गव्हर्नमेंट त्यांचा पीएम होता. ठीक आहे, त्यांचा पीएम होता. आता पुढच्या वर्षी म्हणजे 1928-29 ला इलेक्शन होणार होत्या इंग्लंडमध्ये. कन्झर्वेटिव्ह पार्टी आणि लेबर पार्टी ह्या दोन पार्टी इलेक्शन कंटेस्ट करणार होत्या. यावेळेस कन्झर्वेटिव्ह पार्टीला असं वाटलं की पुढच्या येणाऱ्या इलेक्शन मध्ये जर आपण डिफीट झालो, हरलो, तर पार्टी देशाची सत्ता कोणाकडे जाईल? लेबर पार्टीकडे जाईल. तिथं लिबरल आहे. ऑल ओव्हर जे काही कोलोनायझेशन जे सुरू आहे तर त्यांच्या डोक्यामध्ये कुठेतरी सुरू आहे की डिकोलोनायझेशन झालं पाहिजे. डिकोलोनायझेशन म्हणजे ज्या ज्या देशांवरती आपण राज्य करतोय तर तिथून आपण हळूहळू माघार घेऊयात, त्यांना जास्त आपण राईट्स देऊयात, त्यांचे डिमांड जे असणार आहेत तर त्या फुलफिल करणार आहोत. म्हणजे इव्हेंच्युअली इंग्लंडची जी काही पकड आहे, इंग्लंडचं जो काही आपण असं म्हणूयात की कंट्रोल आहे, तर तो कंट्रोल हळूहळू कमी होईल असं कोणाला वाटत होतं? कन्झर्वेटिव्ह पार्टीला वाटत होतं. कन्झर्वेटिव्ह पार्टी कशी आहे की आपला कंट्रोल जास्त राहायला पाहिजे. वेरॅज लिबरल पार्टीला काय वाटतं की डिकोलोनायझेशन झालं पाहिजे, आपला जो कंट्रोल आहे तो कमी झाला पाहिजे, कारण आता जग बदलते, 20th सेंचुरी सुरू आहे आता. ओके. अशा पद्धतीने ते विचार करायला लागले. आणि म्हणून मग या ठिकाणी यांनी काय केलं की जर पुढे भारताची राज्यघटना ठरवण्याचं काम यांच्या हातामध्ये आलं तर हे कसे असतील? लिबरल असतील. जेणेकरून काय होईल, आपला जो कंट्रोल आहे, द कंट्रोल ऑफ ब्रिटिश गव्हर्नमेंट वुड बी रिलॅक्स्ड. ठीक आहे, तेवढा तो टाईट नसणार आहे. जेवढा टाईट कंट्रोल असेल तेवढा प्रॉफिट कोणाचा होणार? इंग्लंडचा होणार. ठीक आहे. तर अशा पद्धतीने लक्षात घ्या. म्हणून यांनी काय केलं की हे जे 1929 ला एक कमिशन सेटअप करण्याचा जो काही प्लॅन होता तर त्याला अर्लियर केलेला आहे. अँड दॅट इज वाय द सायमन कमिशन वॉज सेटअप इन 1927 बिकॉज ऑफ द फिअर ऑफ कॉन्झर्वेटिव्ह पार्टी.
if the Liberal Party would came into the power, they will give maximum powers to the Indians, or they will start the decolonization process as early as possible. ठीक आहे, दॅट वॉज द रिझन. म्हणून ते 2 वर्ष अगोदरच त्याची स्थापना जी आहे तर ते करण्यात आली होती. हा पॉइंट कळाला तुम्हाला आता? ओके. Simon Commission was set up in 1927. That is exactly the earlier than the schedule. जे काही शेड्यूल होतं त्याच्या 2 वर्ष अगोदर जे आहे त्याचा सेटअप करण्यात आला होता. सो दिस वॉज द रिझन. सायमन कमिशन आपण बघितलं पण की पर्पज काय होता त्याचा. हाऊ वुड बी द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, त्या संदर्भात त्यांना डिस्कशन करायचं होतं. आणि त्यामध्ये जे काही 7 मेंबर होते, 6-7 मेंबर जे होते, त्याचे अध्यक्ष कोण होते? सायमन कमिशन चे अध्यक्ष कोण होते? सायमन. ओके. खूप कन्फ्युज होतो तुम्ही कधी कधी. तर असंच असतं की 1857चा उठाव कोणत्या वर्षी झाला? सर सगळं वाचलं पण ते चॅप्टर विसरलो सर. आता उद्या वाचून येईल. ओके. अशी मुलं येतात, म्हणजे काय होतं की प्रेशरमध्ये येतात ना कधी कधी मुलं. तुमचे 8 ते 10 प्रश्न फक्त प्रेशरमुळे निघून जातात. तुम्ही अभ्यासामुळे फेल होत नाहीये, तुम्हाला ते टेक्निक त्यावेळेस जमत नाहीये, म्हणून त्यासाठी लागते प्रॅक्टिस. आणि म्हणून मग आपण दर सॅटर्डेला आपला पेपर ठेवत असतो आणि आपण कन्सिस्टंटली हे करतोय. 3 महिने झाले. याच्या अगोदर ते आपण मुलांच्या हिशोबाने चालत होतं, पण यावर्षी आम्ही स्ट्रिक्ट केलेलं आहे की तुम्हाला पास व्हायचं असेल तर लिहावं लागेल. आणि तुम्हाला जर दांड्या मारायच्या असतील तर समजून जायचं की यू आर आउट ऑफ लिस्ट. आत्ताच कन्सिडर करून घ्या. कितीही वाचा तुम्ही, पीएचडी करा, बट यू विल नॉट क्वालिफाय यूपीएससी इफ यू आर नॉट प्रॅक्टिसिंग, इफ यू आर नॉट रायटिंग. कारण तुमची मेन्स कशाने ठरणार आहे? फक्त रायटिंगने ठरणार आहे. आणि रायटिंग इज अ स्किल. ते स्किल काही सगळ्यांना नसते. म्हणून एक IPS पण प्रिलिम्स फेल होऊ शकतो आणि एक साधा 21 वर्षाचा मुलगा पण IAS होऊ शकतो. ऑल इंडिया रँक 1 येऊ शकतो. टीना डाबे 21व्या वर्षी ऑल इंडिया रँक फर्स्ट. त्यांचे पेपर आहेत, तुम्ही गुगलवरती सर्च करा. जे त्यांना जमते ते तुम्हाला जमू शकतं. पास होण्यासाठी काय पाहिजे ते महत्वाचं आहे. ओके. सो क्लासमध्ये जे तुम्हाला प्रोग्राम सांगितलेले असतात तो त्यांचा एक्सपिरियन्स असतो. तो एक्सपिरियन्स तुम्हाला रेडीमेड भेटतो, त्याच्यातून तुम्हाला काहीतरी शिकणं अपेक्षित असते. म्हणून म्हटलं की 2 ते 3 वर्ष जो प्रोग्राम तुमचा असतो त्याच्यानुसार तुम्ही झाला. खूप जास्त घाई गडबड करू नका. तेवढं अभ्यासाला वर्ष लागतातच. ओके. अटेम्प्ट जरी तुमचा पहिला असला तरी तेवढ्या वेळात तुम्ही पास होणार. आता मागच्या वर्षी शिकवलेल्या सेम गोष्टी यावर्षी येत नाहीत बऱ्याच मुलांना, किंवा बऱ्याच वेळानं तुम्ही बाहेर, मी ज्यावेळेस म्हणतो तुम्ही बाहेर विचारा, त्यावेळेस सुद्धा बऱ्याच लोकांना हे माहिती नसतं. कारण एक पॅटर्न आपला सेट होतो अभ्यासाचा आणि त्या पॅटर्न मध्येच आपण, म्हणजे आपला कम्फर्ट झोन तयार होत होतो. त्यामध्येच आपल्याला असं वाटतं अभ्यास म्हणजे 18 तास लायब्ररीमध्ये. ओके. तर तसं नसते. अभ्यास म्हणजे बऱ्याच गोष्टी असतात ज्या संदर्भात मी मल्टिपल टाइम तुम्हाला सांगत असतो. ठीक आहे. पास व्हायचं असेल तर एवढं मात्र एक लक्षात ठेव. ओके. So, have you understood that why Simon Commission was set up earlier than the schedule? What was the purpose of Simon Commission? Why it was rejected or opposed or not accepted by Indian National Congress? All right. Why it was rejected by the Indian National Congress? Indian Constitution should be written by Indians. Yes, there was a commission which was for how to be the Indian Constitution, but there was not a single Indian person included in that Simon Commission, and that is why it was opposed, it was rejected. काल मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं की महिलांचे प्रॉब्लेम काय असायला असतील या संदर्भात एक कमिटी बसवली आणि त्यामध्ये सगळे पुरुष आहेत. बरोबर आहे. मग ते इफेक्टिव्हली इम्प्लिमेंट होईल का? नाही होणार. ओके. सेम गोष्ट ती अशीच आहे. सो यस, लेबर पार्टी आणि ह्या कन्झर्वेटिव्ह पार्टी आजही त्याच पार्टी आहेत. ठीक आहे. ऋषी सुनक जे आहे ते कुठल्या पार्टीचा आहे? हु इज द प्राईम मिनिस्टर ऑफ इंग्लंड राईट नाव? Yes, the election was conducted and the Labour Party was defeated. Now the Conservative Party is in the position. ठीक है. ओके. चलो.
सो 1927ला सायमन कमिशन, त्यानंतर त्याला आपण अपोज केलेलं आहे 1928 मध्ये, आणि मग त्याला जे चॅलेंज आहे तर ते चॅलेंज देण्यात आलं होतं की व्हेन वी रिजेक्टेड द रिपोर्ट ऑफ सायमन कमिशन, द पर्सन known as Lord Birkenhead, okay, he challenged to the Indians that you are not able to write your own constitution. We are here to give you something better. You are useless fellow. You are nonsense fellow. असं नसेल बोलले ते, बट ठीक आहे. जे लायकी काढणे अशीच असते ना की वी आर गिव्हिंग यू, इट मीन्स यू आर नॉट एबल. बरोबर आहे. दॅट चॅलेंज वॉज ऍक्सेप्टेड बाय द इंडियन नॅशनल काँग्रेस, आणि त्यांनी पण कॉन्स्टिट्यूशन लिहून दाखवलं. अँड दॅट वॉज व्हॉट? दॅट वॉज नेहरू रिपोर्ट. नेहरू रिपोर्ट. Nehru report. Nehru report was nothing but that was the white paper or blueprint. Blueprint of what? Or white paper of what? Or the document related to what? Constitution. It was our basic constitution. की जर कॉन्स्टिट्यूशन असेल तर ते कसं असायला पाहिजे? असं असेल. क्लिअर? ओके. सो नेहरू रिपोर्ट ते डिटेलमध्ये आपण बघूया. नेहरू रिपोर्ट वरती मात्र नेहमी प्रश्न विचारले जातात. The Nehru report was presented by Jawaharlal Nehru. Whether this statement is right or wrong. सत्य आहे की असत्य आहे? नेहरू रिपोर्ट ज्यावेळेस लिहिला त्यावेळेस त्याचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू होते. हे विधान सत्य आहे की असत्य आहे? अध्यक्ष कोण होते? नेहरू रिपोर्ट लिहिला, जे कमिटी बसवली त्या कमिटीचे अध्यक्ष कोण होते? काल सांगितलं की मोतीलाल नेहरू, जे अब्सेंट होते. तू प्रेझेंट होता पण तू अब्सेंट होता. अँड यू आर अब्सेंट इन अब्सेंट. ओके. सो म्हणून तुम्हाला सांगतो मी, बिलीव्ह मी, ट्रस्ट मी, जोपर्यंत तुमचं बेसिक नाही होणार तुम्ही पीएचडी करू पण शकत नाही. तो फक्त एक आभास असेल. यु नो, आभास. व्हीआर, व्हर्च्युअल रियालिटी. इन व्हर्च्युअल रियालिटी यू आर डुईंग पीएचडी. After reading one chapter, you feel that, oh my God, I will be the topper of next year. असं तुम्हाला काय होईल? आभास होईल, पण अभ्यास नाही होईल. We are virtual reality is that. Always remember that. का असतं? सक्सेसफुल लोकांकडून हे शिकायचं की सक्सेस कसं व्हायचं, आणि जे ती एक्झाम क्वालिफाय करू शकले नाही त्यांच्याकडून हे शिकायचं की काय करायचं नाही. आणि आम्ही एक्झॅक्टली तेच सांगतो की हे करू नका, असं करू नका. काय करायचं आहे त्याचा अभ्यासच करायचा आहे. ठीक आहे? ओके. आणि मी तुम्हाला तसंही सांगितलं की पास आणि फेल यांच्यामध्ये अभ्यास हा कधीच मॅटर राहत नाही. ते स्किल आणि त्या वेळेसचं युटिलायझेशन तेवढाच मॅटर असतं की 2 तास ते 3 तास तुम्ही कसे युटिलाइज केले. दॅट्स इट. अदरवाईज पास झालेले फार जिनियस आहेत असं नाही आहे, आणि फेल झालेल्या आयुष्यात काहीच करू शकले नाही असं पण काही नाही. ऑल आर सक्सेसफुल. म्हणजे आपण बरेच लोक असे म्हणतात की आम्ही सक्सेसफुल आहोत, नाही का? एक आयपीएस पण एक अनसक्सेसफुल कॅन्डिडेट असतो. का बरं? कारण तो आयपीएस व्हायला नाही आला, तो आयएएस व्हायलाच आला. त्याची रँक खाली आलेली आहे, त्याने स्वप्न आयएएसच बघितलेलं आहे. इन वन सेन्स जर तुम्हाला क्रिटिकली थिंकिंग करायचं असेल, सो एक्सेप्ट आयएएस किंवा एक्सेप्ट ज्यांचा फर्स्ट प्रेफरन्स त्यांनी जो दिलेला होता ते सोडून बाकी अनसक्सेसफुलच असतात. कुठं सक्सेस स्टोरी बघत बसतो आपण की येस आय एम सक्सेसफुल, बट भाऊ और दीदी तुम्ही काय व्हायला आले होते? आयएएस. नाव यू आर आयआरएस. ते काही कमी नाही आहे, बट सांगतो तुम्हाला. सो नो वन इज अनसक्सेसफुल. तर ही एक गोष्ट लक्षात घ्या. पण तुमचं टार्गेट काय आहे? आयएएस. त्याच्यासाठी काय गोष्टी लागतील? तर ह्या गोष्टी लागतील. सो बेसिक अगोदर करायचं, आणि ते बेसिक आपलं एवढं स्ट्रॉंग असायला पाहिजे की त्यामध्ये आपला अर्धा अभ्यास झाला पाहिजे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आहेत. नेक्स्ट 1929ला इथपर्यंत ऑल ओके, ऑल क्लिअर. आता हा जो रिपोर्ट आहे, सायमन कमिशनने जो रिपोर्ट बनवलेला आहे, त्या रिपोर्टवरती आता चर्चा करायची होती. आता 2-3 गोष्टी आहेत. 1930ला काही इव्हेंट झालेले आहेत. काय काय इव्हेंट आहेत सांगा बरं? 1930चे इव्हेंट. ओके. आरटीसी, राउंड टेबल कॉन्फरन्स. ओके. द अनदर वन इज
Yes, very good. The CDM is the most important one. CDM. ओके. द साल्ट सत्याग्रह असं सुद्धा म्हणतो आपण त्याला. साल्ट सत्याग्रह. ओके. सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट. So, in 1920, two big events took place. First one is the Round Table Conference, and the second one is the Civil Disobedience Movement. All right, Civil Disobedience Movement. Who was the leader of this movement? The Gandhiji. Okay, always remember 1920 ला गांधीजींनी एक मुवमेंट सुरू केली. त्याच्यानंतर 1930 ला हा एक बिग इव्हेंट त्यांनी केलेला आहे. त्याच्या पाठीमागे व्हेरियस पॉलिसीज जे आहेत, व्हेरियस फॅक्टर जे आहेत, तर ते प्ले करत होते. गांधीजींचा ऑलवेज जो काही हे आहे म्हणजे गांधीजी स्ट्रगल स्ट्रूस असे असे चालायचे. आणि इंडिपेंडन्स. व्हॉट इज स्ट्रगल ते नंतर आपण डिस्कस करूया. तो थोडासा आपला ऍडव्हान्स पॉईंट आहे. आता फक्त आपण बेसिक समजून घेऊया. म्हणजे गांधीजी काय करतील, एखाद्या मोठ्या इव्हेंटसाठी स्वतःला तयार करतील, स्वतःला पण तयार करतील. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही विल अवेअर टू द इंडियन मासेस. लोकांना पण त्या गोष्टीसाठी ते तयार करतील. ओके, तर हा एक पॉईंट लक्षात घ्या. तर स्ट्रगल जे आहे, तर ही पॉलिसी कोणाची आहे? गांधीजींची पॉलिसी आहे. ते आपल्याला बरोबर 10-10 वर्षांनी काहीतरी मोठा इव्हेंट जो आहे, पॉलिटिकल इव्हेंट दॅट वॉज डिरेक्टली चॅलेंजिंग टू द ब्रिटिश गव्हर्नमेंट, तो ते कंडक्ट करतील. त्याच्या प्लॅनिंग मध्ये ते असतील. आणि या काळामध्ये ते काय करतील, लोकांना एकत्र आणतील. त्यांच्यामधल्या अडचणी ज्या आहेत, जो दुरावा आहे तो मिटवण्याचा प्रयत्न करतील. ओके, सो दॅट वॉज द गांधीजीज टेक्निक. आता गांधीजी परत 1930 ला आलेले आहेत. त्यांनी सांगितलेलं आहे, बऱ्याच डिमांड होत्या, त्या डिमांड काही ऍक्सेप्ट करत नव्हत्या. सायमन कमिशन पण या ठिकाणी होतं, नेहरू रिपोर्ट पण त्यांनी सांगितलेलं आहे. बट सगळ्यात महत्वाचं म्हणजे यांची जी डिमांड होती, तर ती डिमांड म्हणजे नॉट कम्प्लीट इंडिपेंडन्स, इट वॉज पार्शल. म्हणजे डोमिनियन स्टेटस जे आहे, इट वॉज डोमिनियन स्टेटस. डोमिनियन स्टेटस. व्हॉट इज डोमिनियन स्टेटस? Are we independent, or are we in a dominion status? Independent. Okay. Now, what is the difference between dominion status and independent nation? During that time, the Ireland, which was also the colony of Britishers, but Ireland was given the dominion status. Ireland was given the dominion status. On that basis, the Indian also started demanding for the dominion status. की ओके, तुम्ही आमच्यावर राज्य करता, पण आम्हाला सुद्धा काही पॉवर द्या. अल्टिमेट पॉवर तुमच्या हातामध्ये ठेवा, पण आम्हाला पण आमचा पॉलिटिकल सेटअप बनवू द्या. आम्हाला पण काही लॉ असू द्या, आम्हाला पण काही राईट्स असू द्या. बरोबर आहे. म्हणजे पार्शल इंडिपेंडन्स त्याला आपण म्हणू शकतो. आता तुम्ही इंडिपेंडंट आहात? यस. फुल्ली इंडिपेंडंट आहात का? ते म्हणतात यस, वी आर फुल्ली इंडिपेंडंट. मग असं करा, एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी जर तुम्ही बघितलेली असेल किंवा नसेल, तर घरच्यांना सांगा की मला लग्न करायचं आहे. इंडिपेंडंट आहे ना तुम्ही? घरचे काय म्हणतील? तकलिया. ओके. आणि तुम्ही आता पास झालेत, IAS IPS झालात, DC DYSP झालात, आणि त्यावेळेस एखाद्या मुलगी किंवा एखादा मुलगा बघून सांगा की मला लग्न करायचं आहे, तुम्हाला कोण अपोज करणार आहे का? नाटक सगळीकडे चालतंय, तो ड्रामा असतो. ठीक आहे. आणि तो ड्रामा एकदम सगळ्यांच्या लाईफमध्ये असतो. इफ द चॉईस इज युअर, ऑल पीपल स्टार्टेड डुईंग ड्रामा. जर सगळ्या लोकांची चॉईस असेल आणि तुमची जर चॉईस नसेल, तर सगळे लोक परत ड्रामा सुरू करायला लागतील की हे किती चांगलं आहे. ओके. तर लव्ह मॅरेज मध्ये तुमचा एकट्याचा स्ट्रगल असतो, एकटे प्लस सगळा समाज. आणि अरेंज मॅरेज मध्ये सगळा समाज म्हणतो की हे खूप भारी आहे, वेराज तुम्हाला ते भारी वाटत नाहीये. ओके. सांगायच्या गोष्टी आहेत फक्त ह्या, ते काही एक्झाम्पल आहे फक्त. इससे असली जिंदगी से कोई नहीं, ये सिर्फ एक कथा है, इसका कोई इंसान के साथ कोई रिश्ता नहीं है.
अगर हो सकता है तो ये केवल इत्तफाक आहे. ओके, चलो. ते गांधीजी आहे तर ते साल्ट सत्याग्रह सुरू करतील. पण याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलंय की डोमिनियन स्टेटसची जी काही डिमांड आहे आपली, याच्या अगोदर आपण 1915चं इयर बघितलेलं आहे. टिळक अँड आणि बेझंट स्टार्टेड होम रूल लीग. होम रूल लीगची स्थापना त्यांनी केलेली आहे. द मेन पर्पज ऑफ होम रूल लीग वॉज You participate in the dominion status. Also, Indians started demanding for the dominion status. की आम्हाला फुल इंडिपेंडन्स देऊ नका, पण आम्हाला काय द्या तुम्ही, डोमिनियन स्टेटस तरी द्या. ओके, जेणेकरून आमचा एक सेटअप जो आहे तो तयार होईल. आता या ठिकाणी तुम्ही जर बघितलं, जो आयर्लंडला देण्यात आला होता तर तेच इंडियाची डिमांड होती. पर्टिक्युलरली आपण बघितलं की 1928चा आपला नेहरू रिपोर्ट जो आहे त्याच्यामध्ये पण डोमिनियन स्टेटसची डिमांड आपण केलेली आहे. हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट या ठिकाणी लक्षात घ्या. ओके, विच पॉइंट? डोमिनियन स्टेटस. तुम्हाला इथं काय येईल? कम्प्लीट इंडिपेंडन्स. द नेहरू रिपोर्ट मधली एक प्रोव्हिजन असे असेल की डोमिनियन स्टेटसला डिमांड करेल, बट दॅट डिमांड वॉज रिजेक्टेड. ओके, आपल्या कोणत्याच डिमांड ज्या आहेत तर त्या ब्रिटिशांनी आहे तशा ऍक्सेप्ट केलेल्या नाही आहेत. ठीक आहे, मल्टिपल टाइम्स दीज डिमांड्स वर रिजेक्टेड बाय द ब्रिटिश गव्हर्नमेंट. त्यांना जे करायचं होतं त्यांनी ते केलं. ओके, हा एक पॉईंट या ठिकाणी लक्षात घ्या. आता हे डोमिनियन स्टेटस जे आहे तर ते रिजेक्ट केलेलं आहे 1928 मध्ये. यांनी सांगितलं की आता या ठिकाणी पर्टिक्युलरली जवाहरलाल नेहरू, ओके, सेकंड जे आहेत गांधीजी, हे दोन महत्वाचे व्यक्ती जे आहेत. गांधीजी, जवाहरलाल नेहरू हे आता उभरता सितारा होते. गांधीजी हे पॉलिटिकल सेटल झालेले व्यक्ती होते. आता यांनी सांगितलं की हे असंच कधीपर्यंत चालू राहणार आहे, म्हणजे ऍटलिस्ट यू शुड गिव्ह अस द डोमिनियन स्टेटस. वसाहतीच्या अंतर्गत तरी स्वातंत्र्य द्या आम्हाला, काहीतरी राईट्स द्या तुम्ही आम्हाला. तुम्ही फक्त आम्हाला गुलाम बनवून नाही ठेवू शकत. ओके, बट ही जी डोमिनियन स्टेटसची जी डिमांड आहे तर ते त्यांनी रिजेक्ट केलेली आहे. आता जवाहरलाल नेहरू आणि गांधीजी हे थोडेसे टशन मध्ये येते. ते म्हणते हैं कि अभी पूरा 7-8 साल से मैंने लोगों को तैयार किया है, अभी कुछ तो चाहिए लोगों को स्पार्क करने के लिए. मग त्यांनी सांगितले की आता आम्ही तुम्हाला अल्टिमेटम देतो 1929 मध्ये. 1 वर्षात आम्ही तुम्हाला अल्टिमेटम देतो. या एका वर्षामध्ये तुम्ही आम्हाला काय देणं अपेक्षित आहे? डोमिनियन स्टेटस. इट वॉज नॉट फॉर कम्प्लीट इंडिपेंडन्स, इट वॉज डोमिनियन स्टेटस. हे लक्षात ठेवा. मी मल्टिपल टाइम त्याच्यावरती एम्फसाइज करतो, स्ट्रेस देतो. इट मीन्स त्याच्यावरती प्रश्न खूप वेळा येतात. हे डिमांड जी आहे ती आपली रिजेक्ट झाल्यामुळे, ही डिमांड आपली रिजेक्ट झाल्यामुळे आता यांना एक पॉइंट भेटलेला आहे की नाव द फ्रूट इज राईप. बरोबर आहे. आता सर्कमस्टान्सेस जे आहेत तर ते आपल्या फेवर मध्ये आहेत, आणि तो फेवर काय आहे तर आपण लोकांना एकत्रित आणून काय करू शकतो? एक मोठी चळवळ जी आहे तर ती उभी करू शकतो. कोणाच्या अगेन्स्ट? ब्रिटिशांच्या अगेन्स्ट. यांनी अल्टिमेटम दिला दोघांनाही. नेहरूंनी दिला गांधीजींना आणि गांधीजींनी दिला कोणाला? ब्रिटिशांना, की एका वर्षात तुम्ही आम्हाला इंडिपेंडन्स द्या, डोमिनियन स्टेटस द्या. तर डोमिनियन स्टेटस जर दिला नाही तर आम्ही आमचं स्वतःचं कम्प्लीट इंडिपेंडन्स जे असणार आहे, कम्प्लीट इंडिपेंडन्स जे असणार आहे तर त्याचीच डिमांड करणार आहोत. As usual, the Britishers rejected the demand. They never given the dominion status to the Indians. And हे ते 1929 आहे लाहोर सेशन. लाहोर सेशन ऑफ व्हॉट? इंडियन नॅशनल काँग्रेसचं ते लाहोर सेशन आहे. त्या लाहोर सेशन मध्ये फर्स्ट टाइम दॅट वॉज द 15 ऑगस्ट, राईट? मग व्हेरी गुड, 26 जानेवारी. इट वॉज 26 जानेवारी 1930. या लाहोर सेशन मध्ये त्यांनी सांगितलं होतं की अवर फाईट विल नॉट बी फॉर द डोमिनियन स्टेटस हेन्स फॉरवर्ड. अवर फाईट वुड बी फॉर द कम्प्लीट इंडिपेंडन्स. ओके, अँड दॅट इज वाय we are Indian now going to declare ourselves
as an independent nation, and they started celebrating 26 January as a Independence Day. कळालं? 26 जानेवारी. डो नॉट गेट कन्फ्युज विथ 15 ऑगस्ट. ही स्टोरी मी तुम्हाला आता सांगतो. पहिल्यांदा जो आहे 26 जानेवारी आपण सेलिब्रेट केलेला आहे आपला इंडिपेंडन्स डे म्हणून. ठीक आहे, ही स्टोरी आता तुम्हाला पुढे थोडस सांगतो. 26 डिक्लेअर कधी झालेला आहे, कोणत्या सेशन मध्ये झालेला आहे? 1929 ला. 1930 ला काय केलेलं आहे आपण? फर्स्ट इंडिपेंडन्स डे जो आहे दॅट वॉज 26 जानेवारी. इट वॉज आवर फर्स्ट इंडिपेंडन्स डे. इंडिपेंडन्स डे. ओके, सेलिब्रेटेड बाय द इंडियन्स, पर्टिक्युलरली द इंडियन नॅशनल काँग्रेस. ओके, आता इथून बघा तुम्ही, इथून जी सुरुवात झालेली आहे, सेम हा दिवस आपण इंडिपेंडन्स डे सेलिब्रेट करत होतो 1946 पर्यंत. एव्हरी इयर हा आपला इंडिपेंडन्स डे होता. बट ब्रिटिशांनी आपल्याला 1947 ला कोणत्या तारखेला इंडिपेंडन्स दिलेला आहे? 15 ऑगस्टला. हा पॉईंट लक्षात घ्या, 15 ऑगस्ट. आता 26 जानेवारी आपला इंडिपेंडन्स डे नाहीये. सो 1947 पासून 15 ऑगस्ट जो आहे तर तो आपला इंडिपेंडन्स डे म्हणून आपण सेलिब्रेट करत असतो. ओके, एक रिझन मी तुम्हाला हे पण सांगितलेले आहे की वाय ओनली 15 ऑगस्ट वॉज चूजन बाय द ब्रिटिश गव्हर्नमेंट to transfer the powers from the British to Indian. Why 15 August? Is there any reason behind it? Yes. ते काही रील्स बनवलेले आहेत युट्यूबला. त्या युट्यूबमध्ये ह्या सगळ्या रील खूप बनवल्या आम्ही. लास्ट इयरला तर आय थिंक महाराष्ट्रामध्ये आम्ही टॉप होतो रील बनवण्यामध्ये. रोज 7 रील जायच्या आपल्या आणि हेच त्याच्यामध्ये असायचं. एक पर्टिक्युलर टॉपिक घ्यायचा, 5-6 बाईट कव्हर होतील, त्यातून एवढं आपण ते बिट्स कव्हर होतील एवढं तर कंटेंट द्यायचं आपण त्यात. पण रील कशा पाहिजे लोकांना? डर के आगे जीत है ना, हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं और जीत कर हारने वाले को एंटरप्रेन्योर्स है ना, असं ते काहीतरी चालत राहते. पण ठीक आहे, त्यातून तुम्हाला जो आहे तर तो कंटेंट भेटतोय. तर हा पण लक्षात घ्या, 1945 6 ऑगस्ट अँड 9 ऑगस्ट. पॉइंट लक्षात घ्या. हिरोशिमा अँड नागासाकीवरती लिटल बॉय आणि फॅट मॅन जो आहे हे अणुबॉम्ब टाकलेले आहेत. बॉम्बार्डिंग कोणी टाकलेले आहेत बॉम्ब? जपानवरती अमेरिकेने. जपान पण काय तुम्ही एकदम हे नका समजू, जपान पण असं ठटकलेल्या डोक्याचा होता त्या युरोपियन लोकांसारखे की ही कॉलनी आपल्या ताब्यात आली पाहिजे, ही कॉलनी आपल्या ताब्यात आली पाहिजे. इव्हन दे स्टार्टेड फायटिंग विथ इंडिया. म्हणजे आशिया खंडातले जेवढे देश आहेत ते आपल्या कंट्रोलमध्ये आले पाहिजे, त्यासाठी ते फाईट करत होते. त्यांचा पण एक कॉलोनियल अप्रोच जो आहे तर तो आपल्याला बघायला मिळतो. कॉलोनियल अप्रोच होते. चले जाव चळवळ त्याच्यासाठी सुरू झालेली आहे, पण ते आपण आता सिक्वेन्स मध्ये बघूयात. फक्त ही एक गोष्ट लक्षात घ्या, हिरोशिमा आणि नागासाकीवरती जपान ऐकतच नव्हतं कोणाला, त्याच्यामुळे तो अणुबॉम्ब टाकावा लागला अमेरिकेला. ठीक आहे, हे जाऊन अमेरिकेमध्ये बॉम्ब टाकून यायचे. ठीक आहे, जापनीज म्हणजे एकदम डेंजर लोक. या दिवशी त्यांनी काय केलं की 15 ऑगस्टला त्यांचे शहर उद्ध्वस्त झाल्यामुळे 15 ऑगस्ट 1945 ला त्यांनी काय केलं? जपानने सरेंडर केलेलं आहे. सरेंडर. द जापनीज आर्मी और द जपान सरेंडर टू द अमेरिकन्स और द फ्रेंड्स नेशन्स. ठीक आहे, मित्र राष्ट्र जे होते इन्क्लुडिंग UK, USA, त्यांनी सरेंडर केलेलं आहे. आता ज्यावेळेस लॉर्ड माउंटबॅटन यांना बऱ्याच वेळा प्रश्न विचारला की कब जाओगे अतिथी, कब जाओगे, अभी बहुत 350 साल हो गए, तो जल्दी जाएंगे. कारण काय होतं 1942, 1945, 1946 यावेळेस खूप प्रेशर सुरू होतं इंग्लंडमध्ये की डिकोलोनायझेशन सुरू करा.
त्यावेळेस ते तारीख पे तारीख सुरू होते. ज्यावेळेस क्लेमेंट ॲटली 1946 मध्ये परत लिबरल पार्टी किंवा लेबर पार्टी त्या पोझिशन मध्ये आली, तर त्यांनी डिक्लेअर केलं की वी विल लिव्ह इंडिया टिल जून 1948 असं डिक्लेरेशन केलं. मग आपण इंडियन्स म्हणायला लागले की कब जाओगे. मग माउंट बॅटनला ही एक तारीख आठवली की या दिवशी जपान आता 1947ला 2 वर्ष होतील, बरोबर बरोबर त्या 2 वर्ष झाले त्या दिवशी आपण भारत सोडून जाणार. सो दॅट वॉज द लॉजिक बिहाइंड. बऱ्याच जर स्टोरी तुम्ही जर बघितल्या तर त्या स्टोऱ्यांमध्ये असं सांगतात की लेडी माउंट बॅटन आहे, तिचा बर्थडे होता 15 ऑगस्ट म्हणून त्या दिवशी सोडून गेले. ओके, असं ते स्टोरी व्हॉट्सअपचे मेसेज ऍक्च्युअल हिस्टोरियन्स काय म्हणतात यापेक्षा आपल्याला व्हॉट्सअपवर काय आहे ते आपल्याला लगेच पटतं, बरोबर आहे. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये रँक होल्डर असतो आपण. आली अशी इन्फॉर्मेशन, काही मेसेज असतात असे असतात की ते वाचतही नाही, आपण फॉरवर्ड करून टाकतो, बरोबर है कि ये अच्छा दिख रहा है उसको फॉरवर्ड करो, लेकिन है क्या अंदर वो तो पढ़ो. सो व्हाई 15 अगस्त वाज चूजन बाय द देन वाइसरॉय लॉर्ड माउंटबॅटन? जस्ट बिकॉज ऑन दैट पर्टिकुलर डे द जापानीज आर्मी सरेंडर टू द यूएसए और यूके. ओके, आणि असं केल्यामुळे सेकंड वर्ल्ड वॉर जे आहे तर ते थांबलेलं आहे. त्याला आता 2 वर्ष होतील, अॅनिव्हर्सरी असणार आहे त्यांची, सेकंड अॅनिव्हर्सरी. मग त्यांनी ठरवलं की ओके दिस इज द करेक्ट डे की याच दिवशी आपण भारताला स्वातंत्र्य देऊ आणि भारत सोडून जाऊया. ठीक आहे, 15 ऑगस्ट आता आपला काय झालेला आहे, इंडिपेंडन्स डे झालेला आहे. आता मात्र तुम्ही बघा 1946 मध्येच कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली जी आहे त्याची पण इस्टॅब्लिशमेंट झालेलं होतं 1946 मध्ये. व्हॉट वॉज द मेन पर्पज ऑफ कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली? टू रन द गव्हर्नमेंट अँड टू राईट द कॉन्स्टिट्यूशन. ओके, टू रन द गव्हर्नमेंट, कारण आता ब्रिटिश गेले, मग आता गव्हर्नमेंट कोण रन करेल? कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली. सेकंड, कॉन्स्टिट्यूशन कसं असणार आहे, लॉ कसं असणार आहे, इथला पॉलिटिकल सेटअप कसा असणार आहे, राईट्स कुठले असणार आहेत, बरोबर आहे, हे काम साइड बाय साइड सुरू होतं. मग आता या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर यांचं काम जे झालेलं आहे पर्टिक्युलरली 26 नोव्हेंबर, ह्या तारखा मात्र तुम्हाला माहितीच पाहिजे. 1949 ला काय झालेलं आहे सांगा? Adopt and enact. Okay, the Indian Constitution is adopted and enacted. त्या दिवशी आपली कॉन्स्टिट्यूशन जी आहे तर ती लिहून झालेली आहे, पूर्ण लिहून झालेली आहे. त्या दिवशी नंतर आपण सिग्नेचरला गेल्या त्या सगळ्या गोष्टी. जर या दिवशी आपलं कॉन्स्टिट्यूशन अडॉप्ट केलं आपण, तर तोच दिवस आपला काय असायला पाहिजे होता, तो कॉन्स्टिट्यूशन डे आहे, पण तो आपला रिपब्लिकन डे असायला पाहिजे होता. In real sense, the India became a republican state. And what is the meaning of republican state? Is America a republican state? अमेरिका रिपब्लिकन स्टेट आहे. फाउंडेशन वाले बेचारे का पूछ रहे हैं सर, हमें का पूछ रहे हो? I'm just asking. I'm not expecting the answer from you. ओके, क्वेश्चन आन्सरच्या फॉर्मॅटमध्ये ते लवकर कळतं आपल्याला. टीचिंग स्टाईल ही अशी आहे माझी. असं प्लेन आपल्या दूरदर्शनवरच्या बातम्या दिल्या निघाले असं नाही. ठीक आहे मेरे प्यारे भाई और बहनों, असं नाही आहे ते. ओके, ज्यावेळेस आपण क्वेश्चन विचारतो विद्यार्थ्यांना आणि ज्यावेळेस त्यांना काही येत नाही मला, मग तुमचं अटेन्शन एकदम क्लिअर होऊन जाते की अरे सरांनी काहीतरी विचारलं, नाहीतर तुम्ही अर्धे झोपेतच असता. ठीक आहे, त्यासाठी ते क्वेश्चन असतात की आपल्याला आलं नाही, आता आपल्याला जाणून घेणं अपेक्षित आहे. टीचर लोकांनी असं शिकलं पाहिजे, थोडंसं माझ्यापासून शिकलं पाहिजे असं काही नाही, मी पण कोणाकडून तरी शिकलो. पण मी ऍज अ स्टुडंट म्हणून ज्यावेळेस बघतो की आपण अलर्ट केव्हा होतो, ज्यावेळेस समोरचा आपल्याला काहीतरी प्रश्न विचारतो जे चालू आहे त्याच्यावरती अलर्ट होतो, आपण कॉन्शियस होतो, आणि कॉन्शियस झाल्यानंतर ती माहिती आपल्याला जास्त मिळते. ओके, तर या दिवशी जी आहे, तर या दिवशी आपण काय झालेलो आहे, ऍक्च्युली रिपब्लिक स्टेट झालेलं आहे. रिपब्लिक स्टेट याचा अर्थ जो आहे ते लक्षात घ्या. रिपब्लिक म्हणजे काय? द हेड ऑफ द स्टेट इज इलेक्टेड बाय पीपल. बरोबर आहे, त्याला आपण रिपब्लिक म्हणतो. नो मॅटर वेदर ही इज डिरेक्टली इलेक्टेड और इनडायरेक्टली इलेक्टेड. Who is the head of America?
द प्रेसिडेंट, है ना. काय त्यांचं नाव? गेलं त्यांचं पण गेलेलं आता, 2.5 वर्ष संपले. नवीन तुम्ही काही पेपर वाचत नाहीये. युके मध्ये सत्ता बदल झाला, युएसए मध्ये सत्ता बदल झालेला आहे. तर तेवढं तरी तुम्हाला माहिती पाहिजे, इंटरनॅशनल रिलेशनचा तो पार्ट आहे. ओके, तर ती एक गोष्ट लक्षात ठेवा, वाचा नाही तर. सो काय सांगायचा अर्थ आहे की अमेरिका रिपब्लिकन आहे का? येस, कारण त्यांचा हेड हा काही जन्माने ठरत नाहीये. इट इज नॉट डिसाइडेड बाय द किंग और द क्वीन और अ पर्सन हु इज सिटिंग ऑन द थ्रोन is not decided by birth. It is decided by whom? People. आपल्याकडे तुम्ही जर एन्शियंट हिस्ट्रीचं छोटं पुस्तक वाचलं असेल, स्टेट बोर्डचं 6th स्टँडर्ड, 7th स्टँडर्ड, 8th स्टँडर्ड किंवा एनसीईआरटीचं एखादं पुस्तक वाचलं असेल तर त्यामध्ये दिलेलं आहे महाजनपदाज. हॅव यू रिमेंबर दिस? महाजनपदा, 16 महाजनपदाज वर देअर. महाजनपद, जनपद. यू नो जनपद, जन means what? Means what? जनता, पीपल, गण. हेड ऑफ हेड जो असायचा, हेड जो असायचा त्याला काय म्हणतात माहितीये का? पती. पती मीन्स व्हॉट? हेड. राष्ट्रपती. ज्यावेळेस प्रतिभाताई पाटील ज्यावेळेस प्रेसिडेंट झाल्या होत्या त्यावेळेस आपल्या देशातले महामूर्ख लोकांची चर्चा सुरू झाली होती. इंटेलिजंट महामूर्ख लोक असे की यांना आता राष्ट्रपती म्हणायला पाहिजे का राष्ट्रपत्नी म्हणायला पाहिजे. ओके, सत्यमनी आन्सर दिलेला आहे, केअर स्टारमे असं त्यांचं नाव आहे. ओके, तर राष्ट्रपती म्हणायला पाहिजे का राष्ट्रपत्नी म्हणायला पाहिजे? राष्ट्रपती. राष्ट्रपती हा वर्ड आहे. हेड ऑफ द स्टेट मीन्स राष्ट्रपती. ओके, हेड ऑफ द स्टेट मीन्स व्हॉट? राष्ट्रपती. स्टेट मीन्स राष्ट्र, हेड म्हणजे पती. ते पती पत्नीवाला ते नाही, पती पत्नी. सो हजबंडला पण पती का म्हणतो आपण? कारण तो हेड ऑफ द फॅमिली आहे. हेड ऑफ द फॅमिली आहे, तोच का हेड ऑफ द फॅमिली आहे? कारण पॅट्रिआर्कल सोसायटी आहे म्हणून पती. ओके, तर या उद्देशाने ते अर्थ घेतलेले. से फॉर एक्झाम्पल गणपती. गणपती म्हणजे कोण? आता वक्रतुंड महाकाय. गणपती ही जी काही टर्मिनॉलॉजी आलेली आहे ती इथूनच आलेली आहे. गणपती, द हेड ऑफ द क्लॅन. ते जे काही राज्य आहे, जे छोटेसे राज्य असणार आहे, ते जे क्लॅन आहे, टोळ्या होत्या ना अगोदर, तर त्याचा जो हेड असणार आहे त्याला गणपती म्हटलेला आहे की हा हेड आहे. त्याच्यातून मग जनपद झाले, त्याच्यातून महाजनपद झाले, म्हणजे मोठे राज्य आलेले आहेत. जनपद म्हणजे काय? छोटे छोटे राज्य. महाजनपद म्हणजे काय? महाराष्ट्र, महान असं राष्ट्र, महाराष्ट्र बिगेस्ट स्टेट. ओके, तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा. हा कुठून निघाला आपला? रिपब्लिक ऑफ द स्टेट. की एन्शियंट टाइम मध्ये पण आपल्याकडे डेमोक्रेटिक स्टेट होते, रिपब्लिकन स्टेट होते, डिक्टेटरशिप पण होती आणि किंगशिप पण होती. ठीक आहे, मोनार्कियल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट पण आपल्याकडे बघायला मिळतं. सो एन्शियंट मध्येच आपल्याला माहिती आहे की मॉडर्न डेमोक्रेसी कशी असेल म्हणून. आपलं कल्चर खूप चांगलं होतं पण नंतर खूप मॅनिप्युलेशन त्याच्यामध्ये झालेलं आहे. सो रिपब्लिकन स्टेट म्हणजे काय? द हेड ऑफ द स्टेट इज इलेक्टेड बाय पीपल. युकेचा हेड जो आहे तो कोण आहे? किंग, क्राउन, प्राईम मिनिस्टर. हेड ऑफ द स्टेट अँड हेड ऑफ द गव्हर्नमेंट. आपल्याकडे हेड ऑफ द गव्हर्नमेंट कोण आहे? प्राईम मिनिस्टर, हेड ऑफ द गव्हर्नमेंट. आणि हेड ऑफ द स्टेट कोण आहे? प्रेसिडेंट. इज प्रेसिडेंट इलेक्टेड बाय पीपल? येस, डिरेक्टली इनडायरेक्टली नो मॅटर. तो इनडायरेक्टली इलेक्टेड आहे. असं काही आहे का की एक व्यक्ती प्रेसिडेंट होते आणि त्याच्याच घराण्यातले सगळे लोक प्रेसिडेंट झाले, असं काही आहे का? नाही. म्हणजे ब्लड रिलेशन नाही आहे त्या ठिकाणी, किंगशिप त्या ठिकाणी नाही आहे. तर द पीपल विल डिसाइड who will be the head of the state. So president is also elected. Okay, in our case. In UK, the head of the state is the king, not nominated. It is by birth. Queen आहे ना, queen किंवा king.
तर तो कोण ठरेल? जन्माने ठरेल. त्याला ती एक कन्सेप्ट वापरतात, ब्लू ब्लड रेसच्या असं आपण म्हणते, कन्सेप्ट आहे ते ब्लू ब्लड. द कन्सेप्ट इज पर्टिक्युलरली यूज फॉर द किंग ऑर क्वीन लिनिएज. त्यांच्या लिनिएजसाठी, त्यांच्या वंशावळीसाठी ते टर्म वापरतात, ब्लू ब्लड. का ब्लू ब्लड असणार आहे का खरंच? नाही. कुठली बाई रे? कलमवाली बाई. कलमवाली बाई माहितीये का तुम्हाला? क्रांतीवीर नाना पाटेकरचा मूवी 26 जानेवारी 15 ऑगस्ट असले की क्रांतीवीर नावाचा मूवी लागायचा, त्याच्यामध्ये कलमवाली बाई असायची. नाना पाटेकर म्हणतात की ये देख हिंदू का खून और मुसलमान का खून. पत्रकारचं बोट फोडतो तो, असं दगडाने ठेचतोय, रक्त काढतो. देखो बोला, हिंदू का खून भी लाल है और मुसलमान का खून भी लाल है. अगर ऊपर वाले ने बनाते वक्त ये भेदभाव नहीं किया तो तुम हम कौन होते, असं तो डायलॉग देत असं, है ना. ब्लू ब्लड असं काही नसते, बट दॅट इज कन्सेप्ट पर्टिक्युलरली रेफर्ड टू द क्वीन और किंग. So king or queen is the head of the state in UK. It is not decided, that particular throne or that particular position is not decided by the people, and that is why the UK is not a republican state. लक्षात आलं? It is democratic state, but it is not republican state. I hope that you are getting my point. Anything else? Yes, Satyam. ओके. सेम सेशन जे आहे ते आपल्या ऍप्लिकेशन मध्ये सुद्धा सुरू आहे. ऑलराईट. सो रिपब्लिकन स्टेट जे आहे पर्टिक्युलरली आपण जर बघितलं की 26 नोव्हेंबर 1949 ला आपण रिपब्लिकन स्टेट होणार होतो, झालो पण ते आपण डिक्लेअर नाही केलं. का बरं डिक्लेअर नाही केलं? वेअरॅज आपला रिपब्लिकन डे कधी सेलिब्रेट करतो आपण? 26 जानेवारी. वाय 26 नोव्हेंबर इज नॉट आवर रिपब्लिकन डे? Yes. Yes. Because 26 January was our first Independence Day. 26 January had some historical importance. तो हिस्टॉरिकल डे 1947 पर्यंत आपण इंडिपेंडन्स डे म्हणून साजरा करत होतो. आता त्या दिवसाचं काहीतरी महत्व आहे, म्हणून आपण 26 नोव्हेंबरला रिपब्लिक डे साजरा न करतो, तर फक्त 1-2 महिना पुढे नेला आणि आपण 26 जानेवारीला आपला रिपब्लिकन डे जो आहे तर तो सेलिब्रेट करत असतो. जस्ट बिकॉज ऑफ दॅट हिस्टॉरिकल इम्पॉर्टन्स स्टार्टेड फ्रॉम 1930. क्लिअर? अशी आहे ती हिस्ट्री. ओके. इंडिपेंडन्स डे, डॉमिनियन स्टेटस अँड रिपब्लिक डे. परत आता यायचं मागे, हे लिहून घेतलं तुम्ही, नसलं लिहून घेतलं तरी नंतर लिहून घ्या, पण रनिंग नोट्स काढत चला. ऑलवेज रिमेंबर दॅट. आता 1927 ला सायमन कमिशन वॉज सेटअप. परत सायमन कमिशन कडे जाऊयात आपण. सायमन कमिशननी सांगितलं की एक रिपोर्ट डिक्लेअर केलेला आहे. आता त्या रिपोर्ट वरती या ठिकाणी चर्चा होईल. 1928 ला जो रिपोर्ट आहे तर त्या रिपोर्ट वरती चर्चा होणार. कुठे चर्चा होणार? द रॅमसे मॅकडोनाल्ड वॉज द प्राईम मिनिस्टर ऑफ UK. त्यांनी सांगितलं की हे जे काही डॉक्युमेंट असणार आहेत, ज्या बेसिसवरती इंडियाचं कॉन्स्टिट्यूशन लिहिलं जाणार, त्या डॉक्युमेंट वरती आता इंडियन्स लोकांसोबत, काँग्रेस सोबत आम्ही चर्चा करणार आहोत. ओके. आणि त्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे? राऊंड टेबल कॉन्फरन्स जी आहे तर ती ऑर्गनाइज केलेली आहे. That was first round table conference 1930. बट आम्हाला तुम्ही डोमिनेट स्टेटस देत नाही, या कारणावरून इंडियामध्ये काय सुरू झालेलं आहे 1930 मध्ये? दिस इज इंडियन्स. INC स्टार्टेड CDM. पॅरलरली हा इव्हेंट आहेत, पॅरलल इव्हेंट आहे ते सगळे. ओके. राऊंड टेबल कॉन्फरन्सचा बेस काय आहे? सायमन कमिशनचा रिपोर्ट. कशावरती चर्चा होणार आहे? हाऊ वुड बी द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. भारताचं कॉन्स्टिट्यूशन कसं असेल त्याच्यावरती चर्चा होणार आहे. ठीक. ओके. आता यामध्ये CDM सुरू असताना गांधीजींनी या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे तर तो आहे साल्ट.
मिठाचा सत्याग्रह ज्याला आपण म्हणतो, साल्ट सत्याग्रह. गांधीजींनी सांगितले की इफ यू आर द प्रॉमिसेस वर गिवन बाय यू वर नॉट केप्ट. बरोबर आहे, तुम्ही आमचे प्रॉमिस काय केलेले आहेत, डिस्ट्रॉय केलेले आहेत, पाळलेले नाही आहेत. मग आता आम्हाला तुमच्या विरुद्ध कशासाठी आमचा लढा असणार आहे इथून पुढे आता, कम्प्लीट इंडिपेंडन्ससाठी. दॅट इज वाय वी विल स्टार्ट अवर मुवमेंट. दॅट वॉज TDM. आता लोकांना जर एकत्र करायचं असेल तर त्यांच्यासाठी काहीतरी कॉमन मुद्दा पाहिजे, कॉमन मॅटर पाहिजे, कॉमन पॉइंट पाहिजे. तर तो पॉइंट कुठला होता, साल्टचा. कधी कधी याच्यावरती मेन्सला प्रश्न विचारला जातो, वाय गांधीजी चूजन साल्ट ॲज अ मीडियम टू युनाइट द पीपल. सांगा आता. टॅक्स. टॅक्स तर एव्हरीथिंग वॉज टॅक्सेबल. टॅक्स लावला म्हणून, पण बऱ्याच गोष्टीवरती टॅक्स होता, ऑलमोस्ट ऑल गोष्टींवरती टॅक्स होता. हाय टॅक्स लावलेला आहे, त्यांचे टॅक्सेसच हाय होते. येस, टेल मी समथिंग दॅट यू डोंट नो. हाऊ कॅन वी टेल दॅट वी डोंट नो. ओके, येस. साल्ट तर पहिली गोष्ट तर ती काय आहे, साल्ट आता हे बघा तुम्ही, अशी गोष्ट आहे की ती नॅचरल गोष्ट आहे. समुद्र देते, त्याचं लोक मीठ बनवतात, आणि ब्रिटिशर्स काय करतात, त्याच्यावर टॅक्स लावतात. म्हणजे ब्रिटिशांनी ती गोष्ट बनवली का, नाही बनवली. ब्रिटिशांना त्यासाठी काही कुठला खर्च करावा लागला का, नाही. समुद्रातलं पाणी आहे ते साईडला काढून त्याचं मीठ बनवलं, लोक विकतात. हे दुसरेच काहीतरी करतात आणि ब्रिटिशर्स येतात आणि शहाण्यासारखे त्याच्यावरती म्हणतात की तुम हमको लगान दो, टॅक्स भरा तुम्ही. ही खूप अननॅचरल आपण म्हणूयात की अशी प्रोसेस आहे. एखाद्या गोष्टीवरती टॅक्स लावण्याचा अधिकार तेव्हाच असेल तुम्हाला जेव्हा तुम्ही ती गोष्ट बनवणार. ती गोष्ट तुम्ही बनवली नाही, ज्याच्याशी तुम्हाला काही घेणं देणं नाही, त्याच्यावरती तुम्ही टॅक्स लावताय. आणि ते टॅक्स कशावरती की निसर्गाने दिलेली गोष्ट आहे आणि हाय टॅक्स त्याच्यावरती लावताय तुम्ही. ठीक आहे, पहिली गोष्ट. दुसरा पॉईंट आहे की साल्ट घेण्याचं कारणच म्हणजे तुम्हाला माहिती आहे की घरातलं मेन रिझन जे आहे, घरातलं जे काही चालतंय सगळं, ते सगळं मिठावरती चालतंय, मिठाच्या प्रमाणावरती चालतंय. तुमच्या भाजीमध्ये मीठ कमी असू द्या, बरेच लोक जेवत नाही, अन्न फेकून देतात, त्यातल्या त्यात पुरुष मंडळी. असं नाही की थोडंसं मीठ वरून टाका, है ना. त्या माणसाला रेडीमेड मीठ पाहिजे टाकून की हे घे बाबा, तर हे पण अरे मीठ आणा, ते दिलेलं आहे तेवढं तरी टाकून घ्या. किंवा अशा वेळेस तुम्ही असं बघितलं असेल की एखाद्या वेळेस चुकून जास्त मीठ पडलं, त्यावेळेस त्या पुरुषांचे चेहरे बघा. मग ते उठतील, घराच्या बाहेर जातील आणि डायरेक्ट बाहेर हॉटेलमध्ये जेवण येतील. पण ते घरच्यांना काही पार्सल घेऊन येणार, यार मीठ आज भाजी खराब झाली होती. एवढे नॉनसेन्स लोक पण आहेत आपल्याकडे. त्याने त्रास कोणाला होतो, घरच्यांना त्रास होतो, त्या महिलेला त्रास होतो. म्हणजे मिठाचं असं गणित आहे ते. ठीक आहे, म्हणजे ते आपल्या आयुष्याशी एवढं जोडलेलं आहे की त्या गोष्टीमुळे खूप काही गोष्टी होतात. जसं की एखाद्या वेळेस ते नाही का, मुली बघायला गेले की पोहे बनवून आणा, समोसे बनवून आणा, आहे ना आपल्याकडे असते ना कांदे पोहे कार्यक्रम. अपेक्षित हे असते की मुलीने ते बनवावे. पण आजकाल मुली पण हुशार झाल्या, इंडिपेंडंट. काय खायचं बाबा, पोहे खायचे, ठीक आहे. झोमॅटो, दगडी खाणार, कागदी खाणार, नागपूरचे खाणार का जळगावचे खाणार का पुण्याचे पाहिजे तुला, साखर टाकून पाहिजे, असे पाहिजे. ओके, 10 मिनिटं वगैरे त्याचा ऑर्डर दिली, विषय संपला. पोहे खा आणि निघ बाबा एकदाच. आज तसं आहे. त्याच्या पाठीमागे भूमिका अशी होती की त्या मुलीला स्वयंपाक येतो की नाही. बरेच लोक अट्टहास करायचे की नाही नाही दुपारी जातं, म्हणजे जेवणाच्या वेळेवर जातील, बरोबर. मग मुलींनी स्वयंपाक कसा केला. आणि आत्ता तुम्ही बघा, मुलीच्या घरचे तीच तारीफ करतात की आमच्या मुलीला स्वयंपाक बनवता येतो, तिला घरातले सगळे कामं येतात वगैरे वगैरे. असं कोणीच नाही म्हणत की आमची मुलगी PhD आहे. आता म्हणतात, आताचा काळ वेगळा आहे, 21st सेंचुरीमध्ये आता पण आमची मुलगी IAS आहे. मग कशाला बघायला येऊ देतात, नाही का. मुलगी IAS झाल्यानंतर तर विषय संपला. तर बाकीच्यांना म्हणतात की फॉर्मॅलिटी म्हणून या तुम्ही. ओके, फॉरगेट इट. मुद्दा असा आहे की सोसायटी कशी चालते आणि त्यांचे पर्सनल
ज्या त्यांचं लाईफ जे आहे ते कोणत्या गोष्टीमुळे अफेक्ट होते हे गांधीजींना माहीत झालं. बरोबर, एक तर त्यांनी हे केलं की हे इनह्युमन आहे, की तुमचा काही संबंध नसताना एक तर तुम्ही टॅक्स लावता, आणि दुसरी गोष्ट लोक एकत्र कसे येतील, कोणत्या कारणावरून येतील, तर मीठ या कारणावरून येतील. म्हणून त्यांनी ते मीठ चूज केलेलं आहे की तुम्ही जो आमच्यावरती टॅक्स लादता फ्री गोष्टीवरती, तर तो टॅक्स आम्ही या ठिकाणी देणार नाही, तुमचा कायदा आम्ही या ठिकाणी मोडणार. नो टॅक्स विल बी गिवन बाय द इंडियन्स पर्टिक्युलरली ऑन सॉल्ट, इम्पोज्ड ऑन सॉल्ट. ओके, मिठामुळे त्यांना कळालं की मीठ एकदम, गांधीजींचे मुद्दे असायचे ते कॉमन माणसाच्या मनामधले असायचे. जसं बऱ्याच वेळा तुमच्या मनातले प्रश्न मी विचारून घेतो, की मला माहिती आहे की हे प्रश्न असतील, अजून तुमचे काही प्रश्न असतील तर ते मग लक्षात राहत नाही. असा एक प्रश्न असतो तुमचा की सर लक्षात राहत नाही, आता कसं लक्षात ठेवू. तुम्हाला माहिती आहे त्याच्यावर सोल्युशन काय, रिव्हिजन. लक्षात राहिलं नाही तर आपण काय करतो, रिव्हिजन. तुम्ही काय करता, सर लक्षातच नाही राहत, सर लक्षातच नाही राहू लागलं. मग काय आहे त्याच्यावरती सोल्युशन आहे ना, सोल्युशन म्हणजे रिव्हिजन कर. एक गोष्ट 15 वेळा जर वाचली तर ती तुमच्या चिरकाळ लक्षात राहील. म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगतो की इफ यू वॉन्ट टू गेट क्वालिफाय दिस एक्झाम, जस्ट रीड वन बुक 20 टाइम्स अलॉंग विथ द क्लासेस, दॅट्स इट. काही पीएचडी करू नका, काही नाही. ओके, सो गांधीजींना या ठिकाणी कळलं होतं की एक्झॅक्ट कोणता मुद्दा आहे की ज्याने मास मुवमेंट तयार होईल. गांधीजी कसे होते, मास लीडर होते. त्यांना सगळं, आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे महिला एकत्र करायच्या होत्या त्यांना. 50% ऑफ द टोटल पॉप्युलेशन वॉज पर्टिक्युलरली नॉट इन्क्लुडेड इन टू द मुवमेंट. जर ती मुवमेंटच अर्धी असेल तर ती मोठी नसणार, मास मुवमेंट नसेल, तेवढं चॅलेंज आहे तर ते ब्रिटिशांना नसेल. म्हणून त्यांनी महिलांना पर्टिक्युलरली यामध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे. यातला दुसरा पॉईंट तुम्ही जर बघितला, दुसरा कुठला असेल सांगा बरं पर्टिक्युलरली. CDM म्हटले पॉइंट, अजेंडा, ज्यामध्ये महिला खूप जास्त पार्टिसिपेट होतील. लिकर, काल आपण डिस्कस केलेलं आहे. पिकेटिंग ऑफ लिकर शॉप, ते असलं की महिला एकदम पुढे. दारूबंदीचे बघा तुम्ही, दारूबंदी झालेली असेल आणि महिलांना जर तशी संधी भेटली तर पहिले पुढे जातात, दारूचं दुकान तोडून फोडून मोकळा. कारण सगळ्यात जास्त त्रास कोणाला होतो, त्यांनाच होतो, महिलांनाच होतो. हा भाऊ त्यांचेच पैसे घेतो, त्यांच्याच पैशाने दारू पितो, घरात कमावून पण आणत नाही, आणि वरून मारझोड पण करतो. लोकांना कोणी आवरायला त्याला पण शिवे देतो. ठीक आहे, आणि दुसऱ्या दिवशी माफी मागतो, परत दुपारनंतर त्याचा कार्यक्रम सुरू तसेच तसा. तर ते दारू पिल्याने एवढे वाईट अवस्था होऊ शकते. तर हे गोष्ट लक्षात घ्या, लिकर. पण सगळ्यात महत्वाचा पॉइंट काय आहे की INC जे आहे तर त्यांनी सिव्हिल डिसोबिडियन्स मुवमेंट जे आहे तर ती स्टार्ट केलेली आहे. आणि ऑल ओव्हर इंडियामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की नो टॅक्स विल बी गिवन टू द ब्रिटिश गव्हर्नमेंट. मग तो कुठलाही असेल, ज्या ठिकाणी आता से फॉर एक्झाम्पल आता पुणे असेल, पुण्यामध्ये मीठ तयार होते का, नाही. पुण्यामध्ये जर दुसरा कुठला तरी टॅक्स इम्पोज केला जाऊ शकतो, तर त्यांनी सांगितले की ते पण देऊ नका तुम्ही. मग अशा वेगवेगळ्या भारतभर ही मुवमेंट सुरू झालेली आहे. आता हे फर्स्ट इयर, आता एकूण 1930 मध्ये ही मुवमेंट पण सुरू झालेली आहे, आणि राऊंड टेबल कॉन्फरन्स पण. साइड बाय साइड रिव्होल्युशनरी मुवमेंट होत्या. रिव्होल्युशनरी मुवमेंटमध्ये भगतसिंग वगैरे जे आहे त्यांना फाशी झालेली आहे. ठीक आहे, गांधीजींनी प्रयत्न केले परंतु ते कमी पडलेले आहे. रिव्होल्युशनरी मुवमेंट एक वेगळा असतो, एक हे असतो, एक फॅसेट असतो, त्याच्यावरती आपण इंडिपेंडेंटली डिस्कशन करूया. INCच्या अंडर बघूयात अगोदर. आता ही मुवमेंट सुरू आहे, हे जर चॅलेंज असंच राहिलं तर आपल्याला परवडणार नाही. आणि राऊंड टेबल कॉन्फरन्स, ब्रिटिशच्या प्राईम मिनिस्टरनी या ठिकाणी सांगितले की राऊंड टेबल कॉन्फरन्स असणार आहे, तुम्ही इंग्लंडला या, आपण चर्चा करू. त्यांनी सांगितलं की तुम भूल गए शायद की वी हॅव ऑलरेडी स्टार्टेड सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट अगेन्स्ट यू. Our demand was for the dominion status, but you didn't fulfill our promises. Now our fight is for the complete independence. आत्ता द्या आम्हाला complete independence. ते म्हटले यार तुम्हाला डोमिनियन स्टेटस देऊ आम्ही, या. नो डोमिनियन स्टेटस, ओनली फुल इंडिपेंडन्स. त्याने ठीक आहे, नाही देत. ते म्हटले ठीक आहे, चले जाओ. CDM, सविनय कायदेभंग, हिंदीमध्ये त्याला सविनय अविज्ञा असं म्हणतात. ठीक आहे, माहिती आहे तुम्हाला, हिंदी वाचत नाही का कधी, व्हेरी गुड. ठीक आहे, ठीक आहे. तर इथपर्यंत आपण आलेलो आहे. सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट सुरू झालेली आहे, फर्स्ट पॉईंट. सेकंड पॉईंट हा आहे की
राऊंड टेबल कॉन्फरन्स पण आहे, बट राऊंड टेबल कॉन्फरन्स ही बॉयकॉट केलेली आहे. कोणी? INC ने. एक्सेप्ट INC, अदर पॉलिटिकल पार्टीज पार्टिसिपेटेड इन टू द राऊंड टेबल कॉन्फरन्स. फक्त ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की INC वॉज बॉयकॉटेड द राऊंड टेबल कॉन्फरन्स. अदर पार्टीज पार्टिसिपेटेड इन टू डिस्कशन इन द इंग्लंड. आता 1931 मध्ये असं झालं, एक तर ही मुवमेंट जी आहे RTC जो आहे पहिला RTC, इंग्रजांना कळालं की INC जर नसेल तर त्या डिस्कशनला काही महत्व नाहीये. कुठल्या डिस्कशनला? जे सायमन कमिशनने जो रिपोर्ट ठेवला होता, भारताची राज्यघटना कशी असेल त्या संदर्भाचं जे काही डिस्कशन असणार आहे, तर ते डिस्कशन घेऊन पण काही फायदा नाहीये, कारण त्यामध्ये भारतातली सगळ्यात मोठी पॉलिटिकल पार्टीच नाहीये. यांनी तर बॉयकॉट केलेलं आहे. मग त्यांनी काय सांगितलं? आयर्विन जे आहेत आपले व्हाईसरॉय, आयर्विन यांना सांगितलं की गांधीजींचे पाया पड, पण काहीही करून गांधीजींना किंवा काँग्रेसला इथपर्यंत घेऊन ये, त्यांच्यासोबत आपण डिस्कशन करू. मग गांधी आणि आयर्विन पॅक्ट जो आहे तो इथं झालेला आहे. गांधी आयर्विन पॅक्ट 1931. या पॅक्ट मध्ये काय सांगलं की यांनी सांगितलं की आमचे जे काही पॉलिटिकल प्रिझनर जे आहेत, कारण सिव्हिल डिसोबिडियन्स मुवमेंट ज्यावेळेस सुरू झाला त्यावेळेस लोकांना अटक केल्या गेली मोठ्या प्रमाणामध्ये, अँड दे वर सेंट टू द जेल. ओके, त्यांनी सांगितलं की दे आर पॉलिटिकल प्रिझनर्स. त्यांना दे आर नॉट क्रिमिनल्स, दे आर पॉलिटिकल प्रिझनर्स. फरक असतो याच्यामध्ये दोघांमध्ये की गव्हर्नमेंटच्या विरोधात जर तुम्ही लढत असाल तर यू आर पॉलिटिकल, तो पॉलिटिकल फाईट आहे तुमची. ती तुम्ही क्रिमिनल नाही आहे, तुम्ही मर्डर नाही केलेले. गव्हर्नमेंटच्या पॉलिसी फक्त तुम्हाला पटत नाही. लक्ष येत आहे? त्याला म्हणतो आपण पॉलिटिकल प्रिझनर्स. तुम्ही त्यांना क्रिमिनल म्हणून का हे करताय, ट्रीट करताय. यांच्या 3-4 डिमांड होत्या, ते गांधी आयर्विन पॅक्ट मध्ये त्यांनी सांगितल्या, आणि त्यांनी यांच्या वतीने त्यांनी सांगितलं, आयर्विनने सांगितलं की CDM जी आहे तर ती तुम्ही काय करा, सस्पेंड करा, मुवमेंट थांबवा, आणि सेकंड जे आहे RTC मध्ये तुम्ही पार्टिसिपेट व्हा, राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये पार्टिसिपेट व्हा. सो पर्टिक्युलरली राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये पार्टिसिपेट होण्यासाठी आयर्विन पुढे आले. त्यांनी गांधीजींसोबत एक पॅक्ट केला, अग्रीमेंट केला, करार केला. ह्या काही गोष्टी त्याच्यामध्ये ठरल्या. गांधी आयर्विन पॅक्ट हा इंडिपेंडेंटली आपण त्याच्यावरती बघणार आहोत. या पॅक्टला, गांधी आयर्विन पॅक्टला हिस्टॉरिकल इम्पॉर्टन्स खूप जास्त आहे. आतापर्यंत जर तुम्ही बघितलं असेल त्याला एवढं इम्पॉर्टन्स असण्याचं कारण काय सांगू शकता का? आतापर्यंत ब्रिटिश समोर येऊन त्यांनी भारतीयांसोबत असा कुठला करार केला का, असा अग्रीमेंट केला का? द गांधी आयर्विन पॅक्ट itself shows that now the Britishers try to give the equal status to the Indians. आता ते समझोत्यावरती आलेले आहेत. याच्या अगोदर ते काय करायचे? त्यांना जे पाहिजे ते करून घ्यायचे. त्यांना विचारण्याची किंवा सांगण्याची गरज नव्हती. परंतु हा पर्टिक्युलर पॉइंट आता असा आहे या पर्टिक्युलर इयरमध्ये की ते आता भारतीयांना इक्वल ट्रीटमेंट द्यायला लागले. त्यांना करार करूनच ते पुढे जातील. त्याचं महत्व जे आहे ते आपण नंतर डिस्कस करू. फक्त आता एवढं लक्षात ठेवा. तर इथून पुढे मात्र भारताचं राजकारण जे आहे तर ते वेगळं ठरलेलं आहे. आता गांधीजी जाणार आहेत सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये. ओके, कधी आहे सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्स? 1931, सेकंड 1931, थर्ड 1932. हे राऊंड टेबल कॉन्फरन्स जे आहेत त्याचे ते वर्ष आहे. राउंड टेबल कॉन्फ्रेंस. गांधीजी और इंडियन नेशनल कांग्रेस पार्टिसिपेटेड इन विच वन ऑफ द फॉलोइंग RTC? काँग्रेस कोणत्यामध्ये सहभागी झालेली आहे? आताच तर सांगितलं मी 1931 गांधी आयर्विन पॅक्ट नुसार ते सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये INC जे आहे तर ते पार्टिसिपेट होणार आहे. आणि INC तर्फे कोण गेलेला आहे? गांधीजी जे आहेत, गांधीजी. तर गांधीजी पार्टिसिपेट झालेले आहेत. ठीक आहे, गांधीजी वॉज द होल अँड सोल रिप्रेझेंटेटिव्ह. ओके, हा पॉइंट जो आहे तर तो लक्षात घ्या. आता इथं असं आहे, यामधला पॉइंट जो आहे तर तो असा आहे की
हे करत असताना या ठिकाणी आंबेडकर होते. आंबेडकर, डॉक्टर आंबेडकर आणि गांधीजी यांच्यासाठी ही खास सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्स जी आहे तर ती ओळखल्या जाते. तर दोघांच्या डायलॉग मध्ये डॉक्टर बी आर आंबेडकर जे होते, आतापर्यंत आपण 1909 1919चा ऍक्ट बघितलेला आहे. त्यामध्ये सेपरेट इलेक्टोरेट जो आहे त्याची डिमांड जी आहे तर ती ब्रिटिशांनी कंप्लीट केली होती. ऑन दॅट बेसिस की आतापर्यंत कोणाला सेपरेट इलेक्टोरेट मिळालेला आहे? Muslims, Christians, Not upper classes, particularly Muslims, then Sikhs, Anglo-Indians, पारशीज, ओके, शिखांना पण भेटलेलं आहे. आता त्याच लाईनवरती डिप्रेस क्लासेस जे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा एक सेपरेट इलेक्टोरेट असावा अशी डिमांड बी आर आंबेडकरांची होती. ठीक आहे, पण सेपरेट इलेक्टोरेटच्या ऐवजी त्यांना जॉईंट इलेक्टोरेट पाहिजे होतं, ते आपण नंतर डिस्कस करणार आहोत. पण ब्रिटिशांना सेपरेट इलेक्टोरेटची त्यांची जी काही डिमांड आहे तर ती फुलफिल करायची होती. आता डॉक्टर बी आर आंबेडकर वॉज डिमांडिंग फॉर सोशल वेलफेअर, दॅट वॉज फॉर द रिप्रेझेंटेटिव्स. म्हणजे सो फार यू हॅव गिवन द सेपरेट इलेक्टोरेट और रिप्रेझेंटेशन टू अदर कम्युनिटीज. सो डिप्रेस क्लास ऑल्सो should also have the separate electorate, but the demand was rejected or opposed by गांधीजी. त्यांनी सांगितले की डिप्रेस क्लासेस जे आहेत तर ते काही कुठली अशी वेगळी कम्युनिटी नाहीये, हिंदूंचाच तो एक पार्ट आहे. बरोबर आहे. आतापर्यंत जे दिलेलं आहे ते कोणाला दिलेलं आहे? सेपरेट कम्युनिटी जी आहे, रिलिजन जे आहे त्यांना तुम्ही दिलेलं आहे. मग युपीएससीचा फेवरेट प्रश्न आहे गांधी वर्सेस आंबेडकर, फेवरेट आहे. त्यांच्यावरती नेहमीच प्रश्न विचारतात. त्यांचे सोशल थॉट जे आहेत, विचार जे आहेत, रिलिजियस थॉट जे असणार आहेत, इकॉनॉमिकल थॉट जे असणार आहेत त्यावरून त्यांचा कायम वाद झालेला आहे. पॉलिटिकल थॉट असणार आहेत. गांधीजी यावेळेस पर्टिक्युलरली काय विचार करत होते? पॉलिटिकल गेनसाठी. व्हेरॅज ही वॉज एक्सपेक्टिंग पॉलिटिकल गेन ॲट द सेम टाइम सोशल गेन. कारण काय आहे की त्यांचं नेहमीच असं म्हणणं होतं की जर ब्रिटिश या देशातून गेलेत तर अप्पर कास्ट जे आहेत तर तेच सत्तेमध्ये येणार आहेत आणि हजारो वर्षापासून जे करत आलेले आहेत ते इथून पण पुढे करणार आहेत. म्हणजे गुलामांचे गुलाम आम्ही म्हणून राहणार. ठीक आहे, मग त्यांची बाजू पण मला घ्यावी लागणार आहे. तर सेपरेट इलेक्टोरेट दिल्याने त्यांना पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन पण मिळेल आणि सोशल आयडेंटिटी पण मिळेल. दोन्ही गोष्टी होते. पण गांधीजींनी त्याला अपोज केलेला आहे. त्यांना अपोज करून त्यांनी सांगितलं की यू आर द पार्ट ऑफ हिंदूज. ब्रिटिशर्स आपल्याला डिवाइड करण्याचा प्रयत्न करतायत. बरोबर आहे. ब्रिटिशांची पॉलिसी काय होती? डिवाइड अँड रूल. ते म्हटले की डिवाइड करण्यासाठी माझा एक वेगळा प्लॅन आहे. पहिली गोष्ट तर राईट टू वोट हा सगळ्यांना असावा. त्या राईट टू वोटसाठी त्यांनी खूप प्रयत्न केलेले आहेत. राईट टू वोट हा इंडियन्स लोकांना वन गो मध्ये मिळालेला आहे. आपण कुठेही त्यासाठी कुठलीही मेहनत केलेली नाही आहे. वेअर ॲज त्या मॉडर्न डेमोक्रेसीज ज्या आहेत, से फॉर एक्झाम्पल युके मध्ये ग्लोरियस रिव्होल्युशन झालेलं आहे. अमेरिकन रिव्होल्युशन झालेलं आहे. अमेरिकन रिव्होल्युशन नंतर हे दोन्ही देश स्वतंत्र ज्यावेळेस झाले त्या देशामध्ये महिलांना अधिकार नव्हता मतदानाचा. जवळपास 140 ते 150 वर्ष मुवमेंट चाललेली आहे. महिलांनी जगभरामध्ये एवढे तुम्ही बघा 3-4 पिढ्या त्यासाठी खर्च झालेल्या आहेत. कशासाठी? राईट टू वोट फॉर वुमन. नंतर तो 1910 मध्ये जवळपास त्या काळामध्ये 21st सेंचुरीच्या फर्स्ट हाफमध्ये तो देण्यात आलेला आहे 8 मार्चला. दॅट इज वाय 8 मार्च इज सेलिब्रेटेड ॲज अ इंटरनॅशनल वुमन डे. तो असाच नाही आला की 8 मार्चला काय झालेलं आहे, काहीच तर नाही झालं. 8 मार्चला झालेला आहे. राईट टू वोट वॉज ॲक्सेप्टेड ॲट ग्लोबली. आणि मग अमेरिका असेल, युके असेल तिथलं किंवा अदर डेमोक्रेसी जे असेल तर तिथल्या महिलांना तो हक्क दिलेला आहे. 140 वर्ष संघर्ष होता तो. Whereas after independence, Indian got right to vote in one go. Why? Dr. B.R. Ambedkar was fighting for that. त्यांनी तो लढा ऑलरेडी लढलेला होता. युनिव्हर्सल अडल्ट सफरेज जे आहे त्यांनी ते ऍक्सेप्ट करून घेतलं होतं ब्रिटिशांकडूनच. इंडियन वॉज अपोजिंग. इंडियन्स अपोज करत. म्हणजे सायमन कमिशन मधला एक पॉईंट सांगितला काल की सायमन कमिशनला त्यांनी सांगितलं, त्यांनी साक्ष दिली होती की जो राईट टू वोट असणार आहे तर तो सगळ्यांसाठी समान असेल. तो काही फक्त काँग्रेसमधल्या श्रीमंत पुरुषांसाठी नसेल.
तो सगळ्यांसाठी समान असेल. मग सायमन कमिशनला ती गोष्ट पटली, त्यांनी ती गोष्ट देण्याचा प्रयत्न केला, तर त्याला अपोज झालेला आहे. एक अपोज तो पण आहे. ओके, तर ही एक गोष्ट लक्षात घ्या. यावेळेस सांगितलं यांनी की जे इंडियन मधले जे दलित आहे तर त्यांचा मी रिप्रेझेंटेटिव्ह आहे. डॉक्टर बी आर आंबेडकर म्हणत होते. गांधीजी म्हणले की नो, यू आर नॉट द रिप्रेझेंटेटिव्ह, आय एम द रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ दलित. ओके, मग ते भारतामध्ये वोटिंग वगैरे झालं आणि मग कळाले की डॉक्टर बी आर आंबेडकर जे आहेत तर ते रिप्रेझेंटेटिव्ह आहेत. मग त्यांची डिमांड जी आहे सेपरेट इलेक्टोरेटची, तर ती कोणी ऍक्सेप्ट केली? ब्रिटिशांनी ऍक्सेप्ट केली. मग गांधीजी म्हटले की माझं तर तुम्ही काहीच ऐकत नाही ना, हे ऐकत ना तुम्ही ऐकत, मी आलो कशासाठी? गांधीजी वॉज डिसअपॉइंटेड. ओके, अँड ही ऑल्सो बायकॉटेड द सेकंड राउंड कॉन्फरन्स. त्यांनी सांगितले की ये कुछ जम नहीं रहा अभी, चलो वापस चलते हैं. भारतामध्ये आले आणि सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट जी आहे तर ती परत रिस्टोअर केलेली आहे. सीडीएम जी थांबवली होती गांधी अरविंद पॅक्टमुळे, ते आता त्यांनी परत सुरू केली की आता आम्हाला जेलमध्ये टाका. आय विल अपोज टू दिस व्हॉट एव्हर यू आर डुईंग. स्टील यू आर डिवायडिंग अस इन द नेम ऑफ रिलिजन, असं त्यांचा तो पॉईंट होता त्यावेळेस. ओके, तर हे काही मुद्दे होते. ठीक आहे, राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये. या ठिकाणी 1932 मध्ये आपण बघितलेलं आहे नॉर्मली रॅम्से मॅकडोनाल्ड जे आहेत, रॅम्से मॅकडोनाल्ड, हु वॉज रॅम्से मॅकडोनाल्ड? पीएम ऑफ यूके, इंग्लंडचे प्रधानमंत्री जे होते, त्यांनी सांगितलं की 1932 मध्ये पण काँग्रेस जे आहे तर त्यांनी ते बॉयकॉट केली होती राऊंड टेबल कॉन्फरन्स. सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट सुरूच होती. त्यानंतर यांना सगळ्यांना अरेस्ट झाली, अरेस्ट करून त्यांना जेलमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. ओके, या ठिकाणी रॅम्से मॅकडोनाल्ड जे आहे तर यांनी जॉईंट इलेक्टोरेट जे आहे तर तो दिलेला आहे. जॉईंट इलेक्टोरेट, जॉईंट इलेक्टोरेट, जॉईंट इलेक्टोरेट किंवा तुम्ही त्याला सेपरेट इलेक्टोरेट म्हणता. पण तुम्ही लक्षात घ्या, डॉक्टर बी आर आंबेडकर नेव्हर विलिंगली डिमांड फॉर द सेपरेट इलेक्टोरेट. विलिंगली तर खूप डिस्कशन आहे ऍक्च्युली त्याच्यावरती, त्याच्यावरच एक तास डिस्कशन झालेलं. सेपरेट इलेक्टोरेट हे ब्रिटिशांची पॉलिसी होती, ज्यामध्ये डिवाइड अँड रूल ही पॉलिसी आपल्याला बघायला मिळते. से फॉर एक्झाम्पल, एक कॉन्स्टिट्युएन्सी आहे, एका कॉन्स्टिट्युएन्सी मधून एकच मेंबर विनर असतो, पण इलेक्शन मल्टिपल लोक कंटेस्ट करू शकतात. मल्टी रिलिजियस असलेले लोक इलेक्शन कंटेस्ट करू शकतात. क्लिअर आहे? एका मतदारसंघातून कितीही लोक उभे राहू शकतात, पण विनर किती असतात? एकच असतो. आपल्या या ठिकाणी आता जर तुम्ही बघितलं तर पॉलिटिकल रिझर्वेशन देण्यात आलेलं आहे. बरोबर आहे? एसटी आणि एसटी ला फक्त पॉलिटिकल रिझर्वेशन आहे, अदरवाईज कोणालाच पॉलिटिकल रिझर्वेशन दिलेलं नाहीये. आणि रिझर्वेशनचा अर्थ या ठिकाणी असा आहे रिप्रेझेंटेशन. रिझर्वेशन इज नॉट पॉवर्टी अलिव्हिएशन प्रोग्राम. ते गरिबी दूर करण्याचा ते काही तंत्र नाहीये. इट इज गिव्हन टू दोज हु आर बॅकवर्ड. त्यांना जर मेन स्ट्रीम मध्ये आणायचं असेल, त्या ग्रुपमध्ये सहभागी करून घ्यायचं असेल तर त्यांना रिप्रेझेंटेशन द्यावं लागतील, म्हणून काही जागा राखीव ठेवलेल्या असतात की ते लोक सुद्धा आहेत. नाहीतर माइट इज राईट असं नेहमी हे तंत्र चालेल. जे बहुसंख्याक आहेत तर ते काय करतील, अशा प्रकारचं माइट इज राईट पॉलिसी इम्प्लिमेंट करून ट्रू डेमोक्रेसी जी आहे तर ते कधीच इम्प्लिमेंट होणार नाही. हे खूप मोठं पॉलिटिकल डिस्कशन असते. आज आपण थोड्याशा मोठ्या मोठ्या गप्पा मारायला लागलेलो आहोत. ओके, कारण हे समजून घ्यायचं आपल्याला. तर सेपरेट इलेक्टोरेट देऊन इंडियन्स, ब्रिटिश काय करत होते, भारतीयांमध्ये फूट पाडत होते. तर सेपरेट इलेक्टोरेटमध्ये आता यांनी काय केलं की मुस्लिमांना जर हा मतदारसंघ राखीव ठेवला तर फक्त मुस्लिमच कॅन्डिडेट त्या ठिकाणी इलेक्शन कंटेस्ट करू शकेल. बाकी जनरल इलेक्टोरेट आहेत, बरं, कॉन्स्टिट्युएन्सीज आहेत. आता मात्र ही रिझर्व्ड आहे. आता या ठिकाणी मुस्लिमच कॅन्डिडेट फक्त इलेक्शन कंटेस्ट करेल. तो कोणत्याही पॉलिटिकल पार्टीचा असू शकतो, तो मुस्लिम लीगचा पण असू शकतो, इंडियन नॅशनल काँग्रेसचा पण असू शकतो, हिंदू महासभेचा पण असू शकतो, कुठल्याही पॉलिटिकल पार्टीचा तो कॅन्डिडेट असू शकतो, पण तो कोण असेल, मुस्लिमच असेल. जर आता या ठिकाणी मुस्लिमच कॅन्डिडेट जर निवडून येईल तर हिंदू, शीख, पारशी, जैन, बौद्ध हे बाकीचे सगळे लोक कशाला निवडून देतील त्यांना? इलेक्शनमध्ये पार्टिसिपेट होतील का ते? नाही. तुमचे इलेक्शन आहे, तुम्ही लढा. जर पारशीसाठी इलेक्शन असेल, इलेक्शन कॉन्स्टिट्युएन्सी जर रिझर्व्ड असेल तर पारशी जास्त त्या ठिकाणी येतील, बाकीचे मात्र राग करतील त्यांचा.
म्हणजे इन द नेम ऑफ रिलिजन, ऑन द बेसिस ऑफ कास्ट, द ब्रिटिशर्स ट्राय टू सेपरेट ऑर डिवायडेड इंडियन. गांधीजी याला अपोज करत होते, पण डॉक्टर बी आर आंबेडकरांना हे माहिती होतं. ठीक आहे, विन विन सिच्युएशन बघा कशी झालेली आहे. त्यांनी काय सांगितलं या ऐवजी की तुम्ही आम्हाला, त्यांनी सेपरेट इलेक्शनची मागणी केली होती कारण जॉईंट इलेक्टरेट जे आहेत तर ते ब्रिटिशर्स देत नव्हते अगोदर. ते काय ते आपण नंतर बघू. जॉईंट इलेक्टरेटमध्ये काय असणार आहे की या ठिकाणी हा जो मेंबर आहे तो या मधून पण उभा राहू शकतो आणि यामध्ये बाकीचे पण माणसं जे आहेत तर ते उभे राहू शकतात, किंवा हा त्याचा पर्टिक्युलर अर्थ नसून इथला जो मेंबर आहेत या लोकांना डबल वोटचा राईट मिळालेला आहे. डबल वोट. सेपरेट इलेक्टरेटमध्ये एकच वोट आहे, या ठिकाणी मात्र डबल वोट मिळालेला आहे त्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये. आता ती व्यक्ती 2 वोट देऊ शकत होती, एक म्हणजे त्या पर्टिक्युलर कम्युनिटीला किंवा दुसऱ्या व्यक्तीला सुद्धा. आता जर मला इकडून निवडून यायचं असेल, म्हणजे आता मुस्लिम समजा या ठिकाणी वोट करत होते, आता काय झालं की बाकीचे पण वोट करू शकत होते पण कॅन्डिडेट एकच असणार आहे. इलेक्शनमध्ये जॉईंट इलेक्टरेटमध्ये त्यांना 2 वोट मिळालेले आहेत. आता हे जास्त डोक्यावरून चाललंय का तुमच्या? 1 पर्सन 1 वोट, आता 1 पर्सन 2 वोट असं झालेलं आहे. बरं ठीक आहे, आपण काय करूयात, हे जॉईंट इलेक्टरेट किंवा सेपरेट इलेक्टरेट हे थोडंसं मागे ठेवा. ठीक आहे, हा सेपरेट मुद्दा जो आहे आपण पुणे करार ज्यावेळेस आपण बघू त्यावेळेस आपण तो डिस्कस करूया. ओके, आता तुम्ही फक्त सोपं सोपं चालू द्या. कुठपर्यंत आलेलो आपण? जॉईंट इलेक्टरेट आलेला आहे आपल्याकडे किंवा सेपरेट इलेक्टरेट आलेला आहे. डॉक्टर बी आर आंबेडकर सेपरेट इलेक्टरेट किंवा जॉईंट इलेक्टरेट यासाठी मागत होते की जर या ठिकाणी हा सेपरेट इलेक्टरेट राईट जर आपल्याला मिळाला तर त्यातून तिथल्या सगळ्या नागरिकांना राईट टू वोट मिळणार होता. ब्रिटिशांनी सांगितलं की जर तुम्हाला राईट टू वोट पाहिजे असेल तर सेपरेट इलेक्टरेट घ्या. त्यांची डिवाइड अँड रूल पॉलिसी इम्प्लिमेंट होणार होती. त्यांनी म्हटलं की ठीक आहे, आम्हाला ते चालू शकतं, काही प्रॉब्लेम नाही आहे. बट गांधीजींनी त्याला अपोज केलेला आहे की आम्ही असं करू देणार नाही कारण तुम्ही आमचेच पार्ट आहात. इथपर्यंत ठीक आहे. म्हणून मग यांनी काय केलेलं आहे की या ठिकाणी रामसे मॅकडोनाल्ड जे आहे त्यांनी एक कम्युनल अवॉर्ड डिक्लेअर केलेला आहे. कम्युनल अवॉर्ड कधी झालेली आहे ही घटना? कम्युनल अवॉर्ड 1932 बद्दल बोलतोय आपण आता. कम्युनल अवॉर्ड, दॅट इज द सेपरेट इलेक्टरेट वर गिव्हन टू द डिप्रेस्ड क्लासेस, दॅट इज कम्युनल अवॉर्ड. गांधीजींना अरेस्ट झालेली होती. कुठं? पुण्यामध्ये. त्यांना ठेवलं होतं येरवडा जेलमध्ये. गांधीजींनी ठरवलं की नाही, याच्या अगेन्स्ट आपण काहीतरी करायला पाहिजे. मग गांधीजी या कम्युनल अवॉर्डच्या अगेन्स्ट 20 सप्टेंबर 1932 ला फास्टिंग सुरू केलं गांधीजींनी, आमरण उपोषण. हा कम्युनल अवॉर्ड जो आहे तर ते मागे घ्या, नाहीतर मी आमरण उपोषण करेन. आणि गांधीजी बसले सुद्धा आमरण उपोषणाला. मग खूप जास्त इव्हेंट जे आहेत तर त्या काळामध्ये झालेले आहेत. म्हणजे आंबेडकरांना धमक्या देण्यात आलेल्या आहेत, जाळपोळ तोडफोडीच्या धमक्या देण्यात आलेल्या आहेत, त्यांना मारण्याची, जीवे मारण्याची धमक्या देण्यात आलेल्या आहेत, दंगली करू हे पण झालेले आहेत. आणि गांधीजी जे आहे त्यांची तब्येत पण हळूहळू, गांधीजी आता तुम्ही इमॅजिन करा 1932 आहे, गांधीजींचा जन्म कधीचा आहे? 69, 1869 चा. किती वर्षाचे झाले गांधीजी आता इथं जवळपास? सिक्स्टी क्रॉस केलं. या वेळा 60+ माणसांनी जर एवढं फास्ट केलं, आणि त्यांनी खूप जास्त फास्टिंग सुरू केली होती आतापर्यंत, त्यांची तब्येत हे झाली, खालावली. आणि 24 सप्टेंबरला शेवटी डॉक्टर बी आर आंबेडकर म्हटले की गांधीजी इज इम्पॉर्टंट फॉर पॉलिटिकल फ्रीडम. ठीक आहे, तुम्ही मला मारावं त्याचा काही मला शौक नाही आहे, पण जातीय दंगली होतील, समाज व्यवस्था जी आहे तर ती अजून जास्त, ब्रिटिश ऑलरेडी आपण खूप मोठ्या फेजमधून जात आहोत, डिप्रेसिव्ह सिच्युएशन मधून जात आहोत, गांधीजी पण फार इम्पॉर्टंट आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर त्यांना कळालं की नाही, गांधीजींचे प्राण जे आहेत तर ते वाचले पाहिजे आणि एक मोठी मुवमेंट ते चालवतात. म्हणून त्यांनी काय केलंय? पुना पॅक्ट. पुना पॅक्ट. पुना पॅक्ट मध्ये जे सेपरेट इलेक्टरेटची जी मागणी होती तर ती ड्रॉप डाऊन केली त्यांनी. पुना पॅक्ट 24 सप्टेंबर 1932 पुना पॅक्ट झालेला आहे.
आणि त्या पुन्हा पॅक्ट मध्ये आता एक गोष्ट आलेली आहे आणि ती म्हणजे रिझर्वेशन. इन्स्टेड ऑफ सेपरेट इलेक्टोरेट, द इंडियन नॅशनल काँग्रेस गिव्हन द रिझर्वेशन. ठीक आहे, म्हणजे त्यांनी सांगितलं की सेंट्रल लेजिस्लेचर जे असेल त्यामध्ये आपण 18% रिझर्वेशन ठेवूयात, किंवा काही जागा ज्या आहेत स्टेटमध्ये तर त्या स्टेटमध्ये जागा आपण रिझर्व ठेवूयात. ओके, म्हणजे प्रोव्हिन्सेसमध्ये आणि सेंट्रल असेंब्लीमध्ये हे रिझर्वेशन दिलेलं आहे. तर रिझर्वेशनची प्रोव्हिजन या ठिकाणी आले, दॅट इज पॉलिटिकल रिझर्वेशन. ठीक आहे, हा आहे पुन्हा पॅक्ट आपला. कुठपर्यंत आलो आपण आता? 1932 पर्यंत. कुठून सुरुवात केली होती आपण? 1928 पासून. आणि हे जस्ट फक्त ओव्हरव्ह्यू आहेत फक्त. ओके, स्टोरीज आहेत फक्त. पुढे ज्यावेळेस आपण हे डिटेलमध्ये बघू त्यावेळेस ते खूप जास्त तुम्हाला अजून कळेल. 1932 सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्स झालेली आहे. ठीक आहे, रामसे मॅकडोनाल्ड यांनी कम्युनल अवॉर्ड पण प्रेझेंट केलेला आहे. गांधीजी त्याच्या अगेन्स्ट फास्टिंगला पण गेलेला आहे आणि पुन्हा पॅक्ट पण झालेला आहे. कम्युनल अवॉर्ड मध्ये सेपरेट इलेक्टोरेट एक प्रोव्हिजन आहे. डिक्लेअर करणे, कम्युनल अवॉर्ड म्हणजे काय? डिक्लेअर करणे त्यांनी. ओके, की ऑन द बेसिस ऑफ कास्ट देर वुड बी द कम्युनल अवॉर्ड, देर वुड बी अ सेपरेट इलेक्टोरेट. ओके, तो जो काही निर्णय त्याला कम्युनल अवॉर्ड म्हणतो आपण, की ज्याच्यामध्ये डिवायडेड रूल पॉलिसी दिसली होती. त्यातलं एक आहे सेपरेट इलेक्टोरेट, वॉज द मेन रिझन बिहाइंड इट. ओके, ठीक आहे. आता 1932 आहे. 1932 मध्ये जे फर्स्ट, सेकंड आणि थर्ड राऊंड टेबल कॉन्फरन्स ज्या झालेल्या आहेत आपल्या, त्याच्यामध्ये जे पेपर डिस्कस करण्यात आले होते, तर ते पेपर म्हणजे दुसरं काहीच नसून ते काय आहे? गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट, GOI. आता मला सांगा, जर 1935चा ऍक्ट जर आपल्याला डिस्कस करायचा असेल तर आपल्याला कुठून डिस्कशन करावं लागेल? सो दिस इज द फायनल पेपर, दिस इज द आउटकम ऑफ द डिस्कशन. मग आता सांगा मला, 1935चा ऍक्ट जर आपल्याला डिस्कस करायचा असेल तर ते डिस्कशन आपलं कुठून असलं पाहिजे? 1919. बरोबर आहे. कारण काय? 1919 सायमन कमिशन. बट ही स्टोरी सुरू होणार सायमन कमिशन पासून. सायमन कमिशन, त्यानंतर 1928 नेहरू रिपोर्ट, त्यानंतर राऊंड टेबल कॉन्फरन्स आणि मग 1935 ही स्टोरी आहे ती. म्हणून हिस्ट्री आणि पॉलिटी हे कसं पॅरलली चालत असते. दोन्ही पण जे विषय असतात तर ते पॅरलल चालत असतात. ओके, ठीक आहे. 1935च्या ऍक्ट मध्ये आता सगळ्यात महत्वाचे प्रोव्हिजन काय आहे? तर या ठिकाणी आता डायरकी आलेली आहे. डायरकी वेअर? सेंटरला डायरकी आलेली आहे. सेंटर म्हणजे काय? सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये आता डायरकी आलेली आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट. ओके, ठीक आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये डायरकी आलेली आहे. म्हणजे आता त्या ठिकाणी काय असणार आहे? रिझर्व्ह सब्जेक्ट अँड ट्रान्सफर सब्जेक्ट. रिझर्व्ह सब्जेक्ट फॉर होम? फॉर ब्रिटिश, आणि ट्रान्सफर सब्जेक्ट फॉर इंडियन. म्हणजे आता या ठिकाणी जे काही मिनिस्टर्स असतील, जे काही मेंबर्स असतील सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचे, तर त्यामध्ये आता इंडियन सुद्धा असतील. बाय द ऍक्ट ऑफ 1935 डायरकी. 1919च्या ऍक्ट नुसार कुठं डायरकी आली होती? प्रोव्हिन्सेस मध्ये. ओके, म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, डायरकी कुठे होती? डायरकी वॉज अबॉलिश्ड. वेअर? इन प्रोव्हिन्सेस. हा पॉइंट लक्षात घ्या. प्रश्न काय विचारलेला आहे तुम्हाला? डायरकी वॉज क्रिएटेड ऍट द सेंटर, डायरकी वॉज क्रिएटेड ऍट द प्रोव्हिन्स लेवल और स्टेट, और डायरकी वॉज एंडेड ऍट प्रोव्हिन्सेस. 3 प्रश्न आहेत. मग प्रोव्हिन्सेस मधली जी डायरकी आहे ती ज्यावेळेस आपण म्हणतो की ती अबॉलिश केली, तर ती कुठल्या ऍक्टने?
35च्या ऍक्टने. मग आता हे जे काही प्रोव्हिन्सेस आहेत, या प्रोव्हिन्सेस मध्ये डायआर्की जर संपली असेल तर याच्या ठिकाणी त्यांनी एक नवीन पॉलिटिकल सेटअप केलेला आहे. ते म्हणजे काय? separate. Autonomous. आता स्टेट लेजिस्लेचर जे असणार आहे, काय सांगितलं त्यांनी? स्टेट लेजिस्लेचर जे असणार आहे, तर त्यावरती आता कोणाचा कंट्रोल असणार आहे? प्रोव्हिन्सेसचा कंट्रोल असणार आहे. प्रोव्हिन्सेस म्हणजे इंडियन वर गिवन परमिशन टू इस्टॅब्लिश देअर ओन गव्हर्नमेंट ऍक्ट. यस, म्हणजे एक तर्फे आपण म्हणू की द ऑटोनॉमी वर गिवन, ऑटोनॉमी वर गिवन ऍट द प्रोव्हिन्सेस लेवल टू द इंडियन्स. म्हणजे आता दोन शासन निघून जातील तिकडचे, डायआर्की निघून जाईल. डायआर्कीच्या ठिकाणी काय असणार आहे? ऑटोनॉमी असणार आहे. कोणाला? प्रोव्हिन्सेसला. म्हणजे अगोदर ब्रिटिशर्स आणि भारतीय लोकांचे मिळून ते मेंबर्स असायचे. आता कोण मेंबर्स असणार? आता फक्त इंडियन्स मेंबर असणार आहे. आणि हा सेटअप कुठे आहे? प्रोव्हिन्सेसला. कोणत्या ऍक्टनी? 1935च्या ऍक्टने. क्लिअर? तुम्हाला काय विचारलेलं आहे त्याच्यावरून प्रश्न, म्हणजे प्रश्न काय विचारला त्याच्यावरून तुमचा आन्सर असणार आहे. सो या ठिकाणी पर्टिक्युलरली ह्या प्रोव्हिजन जे असतात तर ते बघणं फार गरजेचं असते. आणि यानुसारच सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय? ऑटोनॉमी जर दिलेली असेल, ऑटोनॉमी देणे म्हणजे काय आहे? ट्रान्सफर द पॉवर्स फ्रॉम सेंटर टू स्टेट गव्हर्नमेंट. आता त्या ठिकाणी काय झालेलं आहे? डिवायडेशन ऑफ पॉवर झालेलं आहे. डिवायडेशन ऑफ पॉवर कोणामध्ये झालेलं आहे? सेंट्रल गव्हर्नमेंट अँड स्टेट गव्हर्नमेंट. स्टेट गव्हर्नमेंट मध्ये कोण आहेत? इंडियन्स. सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये कोण आहेत? बोथ. बट ऑल द पॉवर्स इनडायरेक्टली वर in the hands of Britishers, but on paper it is given. Whenever we say that there is a distribution of power between center and state, it means that it is a different political setup, and that political setup is known as federation. हा पॉइंट लक्षात घ्या. आता आपण कशा मोडवरती आहोत? फेडरेशन मोडवरती आहोत. फेडरेशन मीन्स व्हॉट? Distribution of power between central government and state government. Federation, the federal type of polity. That is the beginning of federal type of polity. When we will discuss Article 1, Article 1 मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला? India, that is Bharat, shall be the union of state. The union of state, it means that we are the part of federation. Union of states. मग आपण ते बघणार आहोत की फेडरेशन काय, कॉन्फेडरेशन काय, युनिटरी टाइप ऑफ गव्हर्नमेंट काय आहे, त्याचं मिक्सचर आपल्यामध्ये काय काय आहे. वाय वी आर नॉट प्युअर फेडरल कंट्री, वाय वी आर कॉलिंग युनियन ऑफ स्टेट्स. ओके, तर युनिटरी टाइपचे ते आर्टिकल 1 मध्ये आपण डिस्कस करणार आहोत. सो फेडरेशन वॉज स्टार्टेड इन इंडिया बाय द ऍक्ट ऑफ 1935. इट मीन्स दॅट द स्टेट वर गिवन सम पॉवर्स टू इस्टॅब्लिश देअर ओन गव्हर्नमेंट. क्लिअर झालं? तर हा पॉइंट लक्षात घ्या. फेडरेशन हा शब्द आला म्हणजे तो कुठला आहे? 1935च्या ऍक्टचाच आहे. जर तुम्हाला असं विचारलं, आता इथून पुढे जे आहेत वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन जे आहेत तर ते स्थापन झालेले आहेत. सी फॉर एक्झाम्पल, फेडरल रेल्वे अथॉरिटी वॉज इस्टॅब्लिश बाय विच वन ऑफ द फॉलोइंग ऍक्ट? 35. कारण वर्ड काय आहे त्या ठिकाणी? फेडरेशन. फेडरेशन कधी स्थापन झालं? 1935 ला. से फॉर एक्झाम्पल, फेडरल पब्लिक सर्व्हिस कमिशन कधी? फेडरेशन शब्दच काय? 1935 ला आलेला. फेडरेशनचा सेटअपच आलेला आहे. ओके, से फॉर एक्झाम्पल, फेडरल कोर्ट ऑफ इंडिया, दॅट इज ऑफ 1935. कुठलाही फेडरेशन जो शब्द लागतो तर तो कधी आलेला आहे? 1935 ला, कारण फेडरेशनच तेव्हा तयार झालेला आहे. ओके, तर हा तो पर्टिक्युलरली ऍक्ट आहे 1935 चा ऍक्ट. यामधल्या ह्या 2-3 महत्वाच्या प्रोव्हिजन आहेत. क्लिअर? कळते सगळ्यांना? डोक्यावरून जात नाही? ठीक आहे, पुढे जाऊयात मग आपण. आपल्याला तेच पाहिजे. 1936 ला आता यामध्ये प्रोव्हिजन होत्या. 1935च्या ऍक्ट मध्ये प्रोव्हिजन होत्या. काय प्रोव्हिजन होत्या? की गव्हर्नमेंट स्थापन करा तुम्ही 35च्या ऍक्ट नुसार. 1936 ला इलेक्शन झाल्या. इलेक्शन कुठे झाले सांगा? इलेक्शन्स ऍट प्रोव्हिन्सेस. बरोबर आहे?
किती प्रोव्हिन्सेस होते त्यावेळेस? 11 प्रोव्हिन्सेस होते. म्हणजे तिथले जे काही घटक राज्य आहेत तर त्या घटक राज्यामध्ये आता काय झालेल्या आहेत? निवडणुका झालेल्या आहेत 11 स्टेटमध्ये. 11 पैकी तर 8 स्टेटमध्ये ऍब्सोल्यूट मेजॉरिटी काँग्रेसलाच होती. एका स्टेट सोबत त्यांनी कोइलिशन फॉर्म स्थापन केलेले आणि 2 फक्त वेगळ्या होत्या. मुस्लिम लीगला मात्र एकही स्टेटमध्ये सत्ता त्यांना मिळवता आलेली नाहीये. ठीक आहे. सो इलेक्शन झालेले आहेत आणि 1936 ला गव्हर्नमेंट फॉर्म झालेले आहेत. गव्हर्नमेंट फॉर्म्ड वेअर येस फॉर्म्ड गव्हर्नमेंट फॉर्मेशन ऍट स्टेट्स. स्टेट्स म्हणजे काय तर प्रोव्हिन्सेस, हा पॉईंट लक्षात घ्या फक्त. आता या ठिकाणी कोणाचं सरकार आलेलं आहे? भारतीयांचं सरकार आलेलं आहे 1937 मध्ये ऍट द स्टेट लेवल. आता स्टेटमध्ये काय असणार आहे? समजा से फॉर एक्झाम्पल हे स्टेट आहे, ते इंडियन्स लोकांचं रिप्रेझेंटेशन या ठिकाणी असणार आहे आणि हेड कोण असणार आहे स्टेटचा सांगा बरं? गव्हर्नर. या गव्हर्नरकडे सगळ्या रिझर्व्ह पॉवर असायच्या. आताच्या गव्हर्नर सारखा तो लिमिटेड पॉवर असलेला गव्हर्नर नव्हता, तर ब्रिटिशांचा गव्हर्नर होता. म्हणजे यांचा सीएम असेल से फॉर एक्झाम्पल, यांचे मिनिस्टर्स असतील, यांचे एमएलए असतील, या सगळे जे काही डिसिजन घेतील ते कोणाकडे जातील? गव्हर्नर. आणि गव्हर्नरला रिपोर्ट कोणाचा करायचा? व्हाईसरॉयला. आणि व्हाईसरॉयचं असणार आहे एक्झिक्युटिव्ह काउन्सिल. म्हणजे व्हाईसरॉय वॉज ऍक्टिंग ऍज अ प्राईम मिनिस्टर ड्युरिंग दॅट टाइम. याने जर ठरवलं हे सगळं रिजेक्ट करायचं तर रिजेक्ट करेल. मात्र गव्हर्नमेंट चालवण्याची परमिशन यांना आता इंडियन्स लोकांना दिलेली आहे. बट पॉवर कोणाकडे आहे? अल्टिमेटली गव्हर्नरकडे, ब्रिटिशांकडे. कारण आपण इंडिपेंडंट नेशन आहोत का? नाही, आपण इंडिपेंडंट नेशन नाहीये. क्लिअर झालं तुम्हाला आता? ओके. आता यामध्ये त्यांनी काय केलं की लॉ अँड ऑर्डरच्या भरपूर परिस्थिती निर्माण झाली वगैरे. आपल्याच लोकांवरती खूप अन्याय वगैरे केलेले आहेत त्या पर्टिक्युलर टाइम मध्ये. तर ते हिस्ट्री मात्र फार डेंजर हिस्ट्री आहे. या ठिकाणी मात्र 1939 येईल आणि 1939 ला काय सुरुवात होणार आहे? सेकंड वर्ल्ड वॉर. ओके. 1939 ला काय आहे? सेकंड वर्ल्ड वॉर. सेकंड वर्ल्ड वॉर आहे. तर यांनी आता स्वतःवरूनच डिक्लेअर करून टाकलेलं. कोणी? ब्रिटिशांनी स्वतःवरून डिक्लेअर केलेलं आहे की द इंडियन गव्हर्नमेंट अँड इंडियन्स आर विथ अस इन दिस फाईट और इन दिस वॉर विदाउट हॅव्हिंग अ वर्ड विथ द इंडियन गव्हर्नमेंट, विदाउट एनी कन्सल्टेशन, विदाउट एनी डिस्कशन विथ द इंडियन गव्हर्नमेंट. त्यावेळेस मात्र आपल्याला आपली लायकी दिसली. लायकी का दिसली तुम्हाला विचारलेलंच नाही. आता घरामध्ये जर तुम्हाला नाही तुझ्याशिवाय तर झाडाचं पान नाही हलत असं सांगणारे लोक परस्पर ज्यावेळेस डिसिजन घेऊन मोकळे होतात त्यावेळेस आपल्याला कळतं की मेरे बिना तर सब कुछ चल रहा है ना. इगो हर्ट होईल ना आपला की इथं आपण गव्हर्नमेंट स्थापन केलेले आहेत. 11 प्रोव्हिन्सेस जिथं ब्रिटिश शासन आहे त्या ठिकाणी भारतीय सरकार स्थापन झालेले आहेत. भारतीय सरकार आहे या ठिकाणी. अँड तुम्ही ब्रिटिशर्स लोक परस्पर ठरवता द इंडियन्स आर विथ अस इन दिस फाईट. आपण म्हटलं आपण नाही आहे. ओके. भारतीय लोक नाराज झाले त्या कारणावरून आणि हे जे काही गव्हर्नमेंट होतं तर त्यांनी काय केलेलं आहे? रिझाइंड केलेलं आहे. रिझाइंड. द गव्हर्नमेंट ऍट 11 प्रोव्हिन्सेस वर गिवन रिझाइन. ओके. रिझाइन त्यांनी केलेलं आहे. आता रिझाइन झालेलं आहे. आता मात्र इथं पॉलिटिक्स जे आहे तर ते जास्त ऍक्टिव्ह होणार आहे. गांधीजी आता हळूहळू येतील टशनमध्ये. गांधीजीचा 1930चा पार्ट संपलेला आहे. अजून 10 वर्षांनी गांधीजी येतील आता हळूहळू. गांधीजींनी ठरवलं की कुछ तो करेंगे अभी, ये फायनल कॉल आहे. आता या ठिकाणी सेकंड वर्ल्ड वॉर सुरू झालं तर लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती निर्माण होऊ नये, ब्रिटिशांना ते चॅलेंज निर्माण होऊ नये म्हणून मार्शल लॉ लागू झालेले आहेत आपल्याकडे. मार्शल लॉ आपण बघितला की एकदा मार्शल लॉ लागू झाला, अप्सपा सारखे लॉ लागू झाला तर मोठ्या प्रमाणामध्ये काय होतं? राईट्स जे आहेत तर ते कर्टेल केले जातात. ठीक आहे. किंवा तुमचं जे काही फ्रीडम आहे त्याच्यावरती बरेच रेस्ट्रिक्शन येतात. परिस्थिती फक्त ब्रिटिशांच्या ताब्यामध्ये राहते. या ठिकाणी गांधीजींनी ठरवले की आता इंडिव्हिज्युअल सत्याग्रह सुरू करू. अगोदर आपण 1941 मध्ये त्यांनी काय सुरू केलेलं आहे?
इंडिव्हिज्युअल सत्याग्रह. व्हॉट इज इंडिव्हिज्युअल सत्याग्रह? आता त्यांनी सांगितलं की जर तुम्ही जमाव करत असाल तर आम्ही तुम्हाला अरेस्ट करू. मग गांधीजी म्हणत असेल ठीक आहे, एकटा सत्याग्रही, मी एकटा चाललो, ओके, अकेले घुम रहे हम. इंडिव्हिज्युअल सत्याग्रहाचा तो अर्थ तो पण आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की लोकांना तयार करणे, लोकांचं आत्मबल वाढवणे, ओके, लोकांना तयार करणे एखाद्या मोठ्या इव्हेंटसाठी. ठीक आहे, की टेन्शन कसं हाताळायचं आहे, प्रेशर कसं हँडल करायचं आहे, हे सगळ्या गोष्टी त्याला आपण तसं म्हणते. तर इंडिव्हिज्युअल सत्याग्रह सुरू झालेला आहे. याच्यामध्ये पार्टिसिपेंट सगळे लोक झाले हळूहळू. विनोबा भावेने ती लीड केलेलं आहे गांधीजींच्या सांगण्यानुसार. ठीक आहे, विनोबा भावे. तर इथून ते इंडिव्हिज्युअल सत्याग्रह सुरू झालेला आहे. आता यांची सगळ्यांची धरपकड सुरू झाली, जेलमध्ये टाकायला सुरुवात झालेली आहे. तोपर्यंत आलेला आहे 1942. 1942 आलेला आहे. सगळ्यात महत्वाचं रिझन म्हणजे आता क्विट इंडिया मुवमेंट जी आहे तर ती सुरुवात होणार आहे. क्विट इंडिया मुवमेंट. आणि इथंच गांधीजी म्हटलेले आहेत की डू ऑर डाय, चलो दिल्ली. डू ऑर डायची जी सिच्युएशन आहे तर ती आता आलेली आहे. बट गांधीजींनी आता हळूहळू ब्रिटिशांना टार्गेट करायला सुरुवात केलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितलं, सगळ्यात महत्वाचं त्यांनी सांगितलं की तुम्ही आता चालते व्हा, म्हणजे चले जाओ जे आहे, चले जाओ. चले जाओ म्हणण्याचं कारण काय होतं सांगा बरं? क्विट इंडिया मुवमेंट, क्विट इंडिया. रिझन काय असेल बरं? की तुम्ही आता चालते व्हा. बट वाय? गांधीजी आपली डिमांड असं पण म्हटलं की आम्हाला स्वतंत्र करा अगोदर, पण ते म्हटले की नंतर स्वातंत्र्य आमचं आम्ही बघू, पण तुम्ही इथून निघून जा. क्विट इंडिया ॲज अर्ली ॲज पॉसिबल. गांधीजी वॉज सेइंग दॅट. वाय दिस वॉज सो? ऑगस्ट ऑफर. येस. या वॉरमध्ये आता तुम्ही जर बघितलं तर जपान सुद्धा आलेला आहे. आणि जपानचा मेन एनिमी आहे इंग्लंड. इंग्लंड कुठे आहे? भारतामध्ये. भारतामध्ये कोणाचं राज्य आहे? इंग्रजांचं. सुभाषचंद्र बोस पण गेलेले दादा. रासबिहारी बोस, सुभाषचंद्र बोस आता त्या फॉरेनमध्ये. आता जस्ट गांधीजी गेले 1940 मध्ये, सुभाषचंद्र बोस गेलेले आहेत जर्मनीला. तिकडून ते येतील सिंगापूरला. सिंगापूरच्या मदतीने ते गव्हर्नमेंट स्थापन करतील. पुढे आहे त्या गोष्टी, पॅरलल गव्हर्नमेंट 1946 मध्ये. पण त्यांनी आझाद हिंद फौजेची स्थापना केली. रासबिहारी बोस यांनी स्थापन केली होती. नंतर ते त्याचे लीडर झालेले आहेत. आणि जपानच्या मदतीने ते आता कोणावरती हमला करणार? इंग्रजांवरती. म्हणजे तो अटॅक कोणावरती असणार? इंडियावरती. ब्रिटिश आहेत ना इथं. पण गांधीजींना माहिती होतं, इंडियन लिडरशिपला माहिती होतं की जर यांनी अटॅक केला तर जपानची काही गॅरंटी नाहीये. तर यांच्यासारखेच आहेत की जपानला हाकलून देतील आणि आपण जे आहे तर ती कोणाची कॉलनी होऊ? इंग्लंडला हाकलून देतील आणि आपण जपानच्या तावडीत सापडू. त्याच्यामुळे ते म्हणत होते ते तुम्ही या देशामध्ये आहेत म्हणून हमला करत आहेत, अदरवाईज त्यांनी हमला केला नसता. सो बिफोर इन्व्हेजन ऑफ द जपान यू मस्ट लिव्ह इंडिया. म्हणून त्यांनी म्हटलं की क्विट इंडिया, तुम्ही भारत सोडून जा, मग जपान आपल्यावरती हमला करणार नाही. आम्ही आमचा पॉलिटिकल सेटअप जो आहे तर तो आहे तसा करू, व्यवस्थित करू, असं त्यांनी त्यांना सांगितलेलं आहे. सो दॅट वॉज द रिझन. क्विट इंडियाच्या पाठीमागचं रिझन हे आहे. ओके, कळते? स्टोरी चालू आहे अजून तरी, आपल्या ओव्हरव्ह्यू सुरू आहे. आता जर मात्र इंडियन्स लोक आपल्या अगेन्स्ट मध्ये जर गेले 1942 मध्ये, त्यांनी बोलवलं गोवालिया टँक मैदान जे आहे मुंबईला, त्याला आज आझाद क्रांती मैदान सुद्धा म्हणतात. त्या ठिकाणी बोलवलं सगळ्यांना. तिथून गांधीजींनी सांगितलं की करेंगे या मरेंगे, अभी ये लास्ट सीन है, लास्ट सिनेरियो है, लास्ट फाइट है, अभी सबको आना पड़ता अभी. तर आले तिथं. त्यालाच 8 ऑगस्ट जे आहे, 8 ऑगस्ट ठीक आहे, 8 ऑगस्टला. इथून याला ऑगस्ट रिव्होल्युशन सुद्धा म्हणतात. कुठलं रिव्होल्युशन म्हणतात याला? ऑगस्ट रिव्होल्युशन. बिकॉज दिस रिव्होल्युशन स्टार्टेड इन ऑगस्ट, दॅट इज वाय इट इज नोन ॲज ऑगस्ट रिव्होल्युशन. याच्या अगोदर पण तुम्ही बघितलं असेल तर
8 ऑगस्ट 1940 मध्ये एक ऑफर देण्यात आली होती आपल्याला. 1940 कधी आहे? आफ्टर वॉर सुरू झालेला होता. आता आपण बायकॉट करायला सुरुवात केली होती. तर मग यांनी जास्त बायकॉट करू नये, जास्त मुवमेंट करू नये, म्हणून या ठिकाणी एक लिनलिथगो ऑफर किंवा एक ऑगस्ट ऑफर देण्यात आली होती आपल्याला. ऑगस्ट और लिनलिथगो ऑफर. ऑगस्ट ऑफर का तर ऑगस्ट मध्ये देण्यात आली होती. लिनलिथगो कोण होते? व्हाईसरॉय होते. त्यांनी एक ऑफर दिली की तुमचं कॉन्स्टिट्यूशन तुम्ही लिहा आणि आम्ही तुम्हाला काय देऊ? डोमिनियन स्टेटस. The first time the dominion status demand was accepted by this 1940. आणि तुमचं कॉन्स्टिट्यूशन जे लिहिणार त्यामध्ये तुम्ही मेनली असणार आहेत, ते आपण खूप डिटेलमध्ये बघणार आहोत. फक्त एवढी गोष्ट लक्षात ठेवा, 1940 मध्ये आपल्याला ऑगस्ट ऑफर दिली होती की तुम्ही डोमिनियन स्टेटस घ्या आणि तुमचं कॉन्स्टिट्यूशन जे आहे तर ते लिहिण्यात त्याच्यामध्ये तुमचा जास्त वाटा असणार आहे. मेनली द इंडियन कॉन्स्टिट्यूशन वुड बी रिटन बाय द इंडियन्स मेनली बट नॉट होनली. ओके, सो ऑगस्ट रिव्होल्युशन आता सुरू झालेलं आहे. मग आता हे लोक काही ऐकत नाही आपलं, म्हणून त्यांनी 1940 मध्येच 42 मध्ये परत एक ऑफर दिलेली आपल्याला. दॅट वॉज क्रिप्स मिशन. क्रिप्स मिशन हे लिनलिथगो ऑफर जे आहे तर ती फेल झाल्यानंतर क्रिप्स आले, स्ट्रॅफर्ड क्रिप्स. ओके, त्यांनी सांगितलं की ओके तुम्ही काय करा, नंबर 1 डोमिनियन स्टेटस घ्या आणि तुमचं कॉन्स्टिट्यूशन जे आहे, येस कॉन्स्टिट्यूशन होनली जे असणार आहे म्हणजे पूर्ण कम्प्लीट ओनली इंडियन्स लोक इंडियाचं कॉन्स्टिट्यूशन लिहिणार आहे. ओनली इंडियन्स. इथं काय सांगितलं होतं? मेनली इंडियन्स. तर आपण नंतर फरक डिस्कस करणार आहोत की त्याच्यामध्ये एक्झॅक्टली काय फरक आहे म्हणून. ओके, बेसिक पॉइंट कळले तुम्हाला? ठीक आहे. तर क्रिप्स मिशन आणि क्रिप्स मिशन मध्ये त्यांनी सांगितलं डोमिनियन स्टेटस. पण आपण त्यांना म्हणत होतो की ब्रो डोमिनियन स्टेटस डिमांड वॉज ऑलरेडी एंडेड इन 1929. नाउ दिस इज 1940, 1942. Our fight is mainly for complete independence. We do not want dominion status right now. हे आम्ही तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं. आमचा फाईट जो आहे तर आता फुल्ली इंडिपेंडन्स साठी आहे. म्हणून आम्ही आता काय, क्विट इंडिया मुवमेंट, नो अदर ऑप्शन. ओके, ओनली वन ऑप्शन, दॅट वॉज लिव्ह इंडिया. ओके, सो 1945 आता आपला क्विट इंडिया मुवमेंट सुरू झालेला आहे. क्विट इंडिया मुवमेंट मध्ये मग बऱ्याच ठिकाणी मग आता अरेस्ट झालेले यांना जेलमध्ये ठेवण्यात आलेला आहे. इंडिव्हिज्युअल सत्याग्रह ज्यावेळेस सुरू केला त्यावेळेस लोकांना सांगितलं होतं की हाऊ टू रन द लीडरलेस मुवमेंट. नॉर्मली मुवमेंट कशा असतात? लीडर असतो प्रत्येक मुवमेंटला. लीडरला अरेस्ट झाले की बाकीचे लोक मग पळून जातात. जसं वॉर असेल तर वॉर मध्ये एक लीडर असायचा. काही लोकांचं मेन काम तेच असायचं की तो जो झेंडा आहे, तो जो सेनापती आहे त्याला मारायचं. कारण सेनापती एकदा गेला की सगळी सेना काय करेल, मग तिथं हरून जाईल. तर सेम पण गांधीजींनी सांगितलं होतं की आम्हाला अरेस्ट होणार आहे, आम्हाला अरेस्ट झाल्यानंतर तुम्ही ही मुवमेंट रन कशी करू शकता ते सांगितलं होतं. तर इंडिव्हिज्युअल सत्याग्रह करण्याचा पाठीमागचं रिझनच ते आहे की हाऊ टू रन द लीडरलेस मुवमेंट. मग लोक स्वतःवरूनच आता पेटलेले आहेत. त्यांनी स्वतःवरून सांगितले की आता हे गव्हर्नमेंट आम्हाला चालणार नाही. ते स्वतःला अरेस्ट करायला सुरुवात केलेली आहे त्यांनी. मग मीनवाईल तुम्ही बघा या ठिकाणी 1945 येणार. 1945 ला काय झालेलं आहे? एंड ऑफ सेकंड वर्ल्ड वॉर. ठीक आहे. आणि 1945 ला एक वेवेल प्लॅन आहे. वेवेल कोण होते? येस, त्यांनी सांगितले की असं भारताचा आपण सेटअप करूयात जरा. ठीक आहे, पाकिस्तान वेगळा करायचा की नाही, कारण पाकिस्तानला या ठिकाणी सेपरेट पाकिस्तान पाहिजे होतं, त्यांना इंडियासोबत यायचं नव्हतं. मग त्यांचं वेगळीच मागणी सुरू होती. मध्ये लियाकत देसाई प्लॅन येऊन गेलेला आहे. ठीक आहे, ते काय डिस्कस करण्याची गरज नाही. पण वेवेल प्लॅन दिलेला आहे की पॉलिटिकल सेटअप कसा असावा. त्यानंतर 1946 ला एक सगळ्यात महत्वाचा इव्हेंट जो आहे ते म्हणजे कॅबिनेट मिशन जे आहे, पर्टिक्युलरली कॅबिनेट मिशन. तर ते कॅबिनेट मिशन या ठिकाणी सेटअप करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये 3 लोक होते. सीएपी, क्रिप्स, स्ट्रॅफर्ड क्रिप्स, देन एव्ही अलेक्झांडर अँड
Patrick Lawrence. These were the three members. These were cabinet rank ministers. That is why this mission is known as cabinet mission. Cripps, C for Cripps, that was Trafford Cripps. A.V. Alexander, and पॅथिक लॉरेन्स. लिहून घ्या, नाहीतर सर मी युट्यूब मधून लिहून घेईल असं नका करू, किंवा क्लासमध्ये ऑनलाईन मी बघेल आणि परत लिहून घेईल. सो हे मेंबर जे आहेत तर ते कॅबिनेट मिशन आले आणि त्याच्यानुसार आपली कसे इलेक्शन झाल्या आणि मग कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीची स्थापना झालेली आहे. ओके, तोपर्यंत वेवेल भारतातून गेले, तिकडे लेबर पार्टी सत्तेमध्ये आलेले, तिकडे म्हणजे कुठं, इंग्लंडमध्ये. त्यांनी सांगितलं की डिकोनायझेशन प्रोसेस जे आहे तर ते सुरू करू, भारताला स्वातंत्र्य देऊ. हे डिक्लेअर इन 1946 की बाय द 1948 द ब्रिटिश गव्हर्नमेंट विल लेफ्ट इंडिया. ठीक आहे. आणि मग ते डिक्लेअर करण्यासाठी वेवेल गेले आणि त्या ठिकाणी कोण आलं, माउंट बॅटन, लॉर्ड माउंट बॅटनने प्लॅन बनवला 1947 मध्ये. त्यालाच नंतर काय म्हटलं गेलेलं आहे, इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट. इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट ऑफ 1947. या ऍक्ट नुसार पाकिस्तान आणि इंडिया जे आहेत तर ते दोन सेपरेट कंट्री झालेले आहेत 1947. माउंट बॅटन प्लॅन ज्यावेळेस एक्झिक्यूट झाला त्याला इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट म्हणतो आपण. त्याच्यानुसारच भारताला स्वातंत्र्य मिळालेलं आहे, नॉट माउंट बॅटन प्लॅन नुसार. माउंट बॅटन प्लॅन तर त्याने इंग्लंडच्या गव्हर्नमेंटला सादर केलेला आहे. द माउंट बॅटन रिप्रेझेंटेड द डिवाइड पॉलिसी और इंडिपेंडन्स पॉलिसी. He presented that report to the British government, and ultimately from the British government or in the British Parliament, the law was passed, is known as Indian Independence Act. And on 14 August, Pakistan got independence, and on the 15 August, India got independence. This is how the India became freed from the clutches of the Britishers. Okay. हिस्ट्री संपला तुमचा आता. येस, मॉडर्न हिस्ट्री जो आहे तर तो संपलेला आहे. सो दिस इज द स्टोरी ऑफ आवर इंडिपेंडन्स. दिस वॉज जस्ट द रिव्ह्यू, ओव्हरव्ह्यू, अप्रोच. आता आपण याच्या अगोदर पण 2 पार्ट मध्ये हिस्ट्री बघितलेली आहे. 1 पार्ट जो आहे तर तो ईस्ट इंडिया कंपनीच्या कंट्रोलमध्ये असलेला 1857 पर्यंत, आणि त्याच्यानंतर 2nd पार्ट पर्टिक्युलरली द हिस्ट्री ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस अँड स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स. ठीक आहे. पहिल्या पार्ट मध्ये ईस्ट इंडिया कंपनी कशी सेटल झाली, कसा त्यांनी या ठिकाणी वेगवेगळ्या पॉलिसी आणल्या आणि कसा भारत आपल्या कंट्रोलमध्ये आणला. नंतर ब्रिटिश गव्हर्नमेंट स्थापन झालं, म्हणजे ब्रिटिशांनी ते ईस्ट इंडिया कंपनीची पॉवर आपल्या हातामध्ये घेतली आणि या ठिकाणी कसं गव्हर्नमेंटला सुरुवात केलेली आहे. आपण कसं फाईट केलेलं आहे त्याचे वेगवेगळे फेजेस जे आहेत आणि त्याचे हे इम्पॉर्टंट इव्हेंट आहेत. ओके, यातला आता प्रत्येक इव्हेंट घेऊन आपण त्याच्यावरती इंडिपेंडेंटली डिस्कशन करणार, त्याचे कॉजेस बघणार, त्या इव्हेंटच्या प्रोव्हिजन बघणार, त्या इव्हेंटचे आपण परत काय बघणार, इम्पॅक्ट बघणार. मग ते लिहून पण घेणार आणि त्याचा मॉडेल आन्सर पण तुम्हाला भेटणार. त्याच्यावरती क्वेश्चन घेऊन असं पुढे पुढे जाणार आहोत आपण हिस्ट्रीमध्ये पर्टिक्युलरली. ठीक आहे. एनिथिंग एल्स या संदर्भात कोणाला काही डाऊट आहेत असतील तर विचारा. थांबायचं मग आता. ओके. So thank you so much for joining this session. Take care.